तर असं काय प्रोग्रामिंग केलं पाहिजे जेणेकरून त्या मुलाला 25 मध्ये पॅकेज 15 लाख मिळेल? त्या विद्यार्थ्यांना मॅनिफेस्टेशन करण्यापेक्षा मी वेगळं काय करू शकतो किंवा मी अजून काय करू शकतो, माझ्या पॉवरमध्ये अजून काय वेगळं करू शकतो किंवा या ब्रह्मांडामधल्या शक्तींचा वापर करून मला माझ्या मुलाला इंजिनियर बनवायचं, मग मला काय करायला लागेल, मला काय करायला लागेल, मला काय करायला लागेल. जर सातत्याने स्वतःला प्रश्न विचारायला गेला ना तर ऑटोमॅटिक तुम्हाला काय आयडिया येतील. मग तुमच्या दृष्टीने तुम्हाला काय वाटतं, काय योग्य आहे? डिग्री झाल्यावर सांगितलं पाहिजे तुझं तू पोट भर? मंत्रसाधनामुळे काय होतं की आलेले विचार आहेत नाही ते थांबतात आणि एकाच मंत्रावर ते काम करतो. प्रत्येक व्यक्तीला परमेश्वराने अशी देणगी दिली की त्याच्या आतून एक जबरदस्त पॉवर आहे. जर आतून त्याला पॉवर कळली की नेमकं तो काही करू शकतो तर तो काही करू शकतो. मग सर, हे हायर लेवलला जे लोक जातात, समजा धोनी असेल, विराट कोहली असेल, हे पण असं काहीतरी प्रोग्रामिंग किंवा मॅन्युफॅक्चरिंग Yes. किंवा मेडिटेशन हे करतात का? 100% वापरतात. निगेटिव्हिटी वाढण्याच्या पाठीमागचं त्याच्या पास्ट लाईफमध्ये घडलेल्या घटना त्या त्रास देत असतात. तुमचं व्हायब्रेशन जर स्ट्रॉंग असेल तर ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचलीच जाते. आपण जसा विचार करतो तसे व्हायब्रेशन क्रिएट होतात. त्या व्हायब्रेशननुसार ते एन्व्हायरमेंट तयार होतं. त्या एन्व्हायरमेंटनुसार ती मुलं त्या एकमेकाच्या सान्निध्यात येतात आणि त्या पद्धतीनं नियोजन होत असतं. त्या माइंडला किंवा त्या ह्याला काम दिलं पाहिजे. म्हणजे रिकामं मन म्हणतो ना, सैतानाचं घर असतं, तसा प्रकार असतो. अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आणि इन्फॉर्मेशनल कॉन्टेंटसाठी द सारिका शो या मराठी पॉडकास्ट चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. नमस्कार. द सारिका शो या मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. नेहमीप्रमाणे मी ह्या वेळेस तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व. आणि हे इम्पॉर्टंट का आहे, कारण की महत्वाची गोष्ट, ज्या ठिकाणी मुलं आणि पालक येतात त्या ठिकाणी त्यांचं करिअर आणि विशेष करून त्या करिअरच्या संधी किंवा त्यामधलं एज्युकेशन किंवा महत्वाची गोष्ट काय की माझ्या मुलाला आज मला इंजिनियर करायचंय, डॉक्टर करायचंय, स्पोर्टमध्ये पाठवायचंय, पण ती गोष्ट मॅनिफेस्ट कशी करायची किंवा आपल्या मुलाला पॉझिटिव्हली कसं प्रोग्राम करायचं हे कोणालाच माहित नाहीये. तर या गोष्टीमधले जे तज्ज्ञ आहेत त्यांचं नाव आहे प्रवीण मानके सर, ज्यांना ऑलमोस्ट 20 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. आतापर्यंत त्यांनी हजारोपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ट्रेनिंग आणि याच्यामध्ये रिझल्ट मिळवून दिलेले आहेत. आणि तुम्ही जर पालक किंवा विद्यार्थी आहात आणि जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये एक ड्रीम करिअर किंवा एक ड्रीम तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पुढे घेऊन जायचंय तर हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की बघा आणि स्पेसिफिकली तुमच्या आजूबाजूच्या लोकांना ज्यांना गरज आहे या गोष्टीची त्यांना नक्की शेअर करा. चालेल. सो जास्त वेळ वाया न घालवता गप्पांना सुरू करूयात. तर सर, खूप खूप छान वाटते आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात. कसं वाटतंय? एकदम छान मॅडम. हा विषयच असा सेन्सिटिव्ह आहे की या विषयावरती जर आपण बोललो तर बऱ्याच पालकांना आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना जे पडलेले प्रश्न आहेत त्यांची उत्तर ऑटोमॅटिकच मिळत जातील. आणि हे जर आपण कंटिन्युअस केलं, कारण आजचा युवक हा कुठंतरी भरकटलेला आहे, कुठंतरी डिप्रेशनमध्ये जात आहे किंवा कुठंतरी त्यांच्यामध्ये न्यूनगंड निर्माण झाले आहेत, एक अनामिक भीती दडपण व्हायला की माझं कसं व्हायचं. तर याच्यावर जर आपण थोडंफार काही मात करायची असेल तर काही गोष्टी त्यांना सुरुवातीपासूनच माहिती पाहिजे. आणि ह्या ज्यावेळी आपण माहिती करून घेऊ की जर माहिती घेतल्या आणि ते समजलं तर त्या पद्धतीने त्यांनी एक पूर्ण दिशेने जर वावरायला सुरुवात केली तर त्याचा प्रोग्रेस कुठेतरी चांगला होईल, त्याला यश मिळेल आणि त्याच पद्धतीने त्याचं भावी लाईफ जे आहे ते चांगल्या पद्धतीने होऊन जाईल. अगदी करेक्ट बोललात सर. आणि मला हे पण तुमच्याशी डिस्कस करायचंय आज की आपला एवढा मोठा नाही का जो क्राऊड आहे, तर आजकाल मूल व्हायच्या आधीच हे फिक्स केलं जातं की इंजिनियर करायचं, डॉक्टर करायचं. अगदीच. पण त्या पद्धतीने आपण त्या पर्टिक्युलर बेबीला जर आपण प्रोग्राम नाही केलं किंवा एक मॅनिफेस्टेशन जे आपण म्हणतो तर ते नाही केलं तर आपल्याला समोर दिसतं की अरे हे तर उलटच होतंय अगदीच असं. सो मग तुम्हाला काय वाटतं की समजा एखाद्या पालकांना किंवा एखाद्या मुलाला जर चांगल्या पोझिशनला बघायचं असेल तर त्याच्या स्टेप्स काय आहेत किंवा आता जी करंट सिस्टीम आहे याच्यामध्ये काय फॉल्ट्स आहेत? आता कसं असतंय, ह्या लहानपासूनच त्यांची बिलीफ सिस्टम बनत जाते. ज्यावेळी मुलगा किंवा मुलगी आईच्या गर्भात असते 3ऱ्या महिन्यापासूनच सुरुवात होते, त्याला आयक्यू सिस्टम तयार होत असते आणि तो ऐकण्याची क्षमता निर्माण करत असतो आणि त्यात सेन्स त्या आईला जाणवत असतात. मग आजूबाजूची जसे क्रिया प्रतिक्रिया होत असतात, आजूबाजूचे जे लोक असतात, आजूबाजूचे त्यांचे माहोल असतात, त्या आईचे आयडॉल कोण असतील, वडिलांचे आयडॉल कोण असतील किंवा त्याच्या अनुषंगाने आजूबाजूला जो माहोल तयार होतो त्या अनुषंगाने ते बाळ ऐकत असतं. आणि ते ऐकण्याची क्षमता जेवढी तीव्र असते, कारण त्यावेळी सबकॉन्शियस माइंडच जास्त चालू असतं, त्यामुळे सबकॉन्शियस माइंड मध्ये ह्या प्रोग्राम ऑटोमॅटिक फीड होत जातो आणि तशा पद्धतीने त्यांचा पिंड तयार होत असतो. म्हणजे जसं की बघा, मुलगा आमचं म्हणजे वडिलांसारखा बोलत असतो, मुलगी आईसारखी बोलत असते. मग हे त्या लहानपणापासून त्या सिस्टम त्याला
कार्यरत असतात. हम्म. मग हे जर आपण हळूहळू जर त्याच्यावरती चांगलं बिंबवलं की अरे मी श्रीमंत आहे, आता घरी कमीपणाची भावना असेल, एखाद्या आर्थिक प्रॉब्लेम असतील, तर तिथं काय होतं की ह्या मुलांना ते लहानपणापासून ऐकायला मिळतं की अरे आमच्या घरी एवढा प्रॉब्लेम आहे, असं आहे असं आहे. आणि ते ऐकत ऐकतच त्याची मानसिकताच तशी बनत जाते. मग त्या पद्धतीनं तो मोठा होत होत त्या गोष्टी ऐकत जातो. तशीच लोक किंवा तशीच व्यक्ती तो अट्रॅक्ट करत असतो. आणि त्या व्हायब्रेशननुसार ती लोक त्याच्या लाईफमध्ये आले की त्याचं लाईफ तशाच पद्धतीने बनत असतं. बघा श्रीमंताची लोक श्रीमंतामध्ये त्यांचा विचार नेहमी श्रीमंत पैशाविषयी चालले जातात, ते श्रीमंत होत जातात. मग गरीब लोक गरीबाचाच विचार करत असतात, आमची कॅपॅसिटी नाही किंवा आम्हाला ते जमणार नाही, आम्ही ते करू शकत नाही. शेवटी हा मनाचा खेळ आहे. बघायला गेलं तर सुरुवातीपासून जर आपण याच्यावरती काम करायला गेलो तर 100% त्यातूनही बाहेर शकतो. म्हणजे आपण म्हणतो की बाबा चिखलातून कमळ उमलतं, तसं होऊ शकतं, एक्झॅक्टली होऊ शकतं. पण त्यासाठी काय करायला लागणार आहे की सुरुवातीपासून आपला घरातला माहोल तसा बनला पाहिजे. आता पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धत होते, आता ती नाहीये. का नाहीये? कारण आता हम दो हमारे दो. मग त्यामुळे काय झालंय की आईला वेळ नसतो, वडिलांना वेळ नसतो. मुलांच्याकडे ज्यावेळी ज्या वयात त्यांना प्रेम पाहिजे ते प्रेम जर नाही मिळालं आणि त्या पद्धतीनं वातावरण चुकीचं तयार झालं तर ऑटोमॅटिक ती मुलं कुठंतरी बाहेर प्रेम शोधायला मिळतात. मग त्यांच्या आवडीनुसार निवडीनुसार हे अशा व्यक्ती त्या अट्रॅक्ट करतात. आणि त्या अट्रॅक्ट केल्यामुळे त्यांच्यामध्ये तो एक म्हणजे वाटतं की अरे हा जवळचा व्यक्ती आहे. म्हणजे तुम्ही जरा विचार करायला गेला, थोडीशी गोष्टी बघा की आपल्या कुठल्याही क्लासरूम मध्ये गेला किंवा वर्गामध्ये गेला तर 3-4 ग्रुप पडलेले असतात. सगळेच मित्र होऊ शकत नाहीत, कारण जसा विचार असतात तशाच विचारांची लोक ती एकत्र येत असतात. मग तसाच तो माहोल बनत जातो आणि त्या माहोलनुसार मग समजा 11-12 त्यांनी बाहेर कुठे ऍडमिशन घेतलं तर त्यांचा तिथला माहोल बदलला की ऑटोमॅटिक ती हॅबिट बदलते. पण माइंडसेट जो आहे तो तसाच राहतो. मग जर तो त्या व्यक्तीच्या सानिध्यात तोपर्यंत तो चांगला राहतो, पण अचानक जर कंटिन्युअस त्याच्यामध्ये राहिला तर 2-3 महिने त्याच्यामध्ये परिवर्तन व्हायला लागतं. दर 25 किलोमीटरला भाषा बदलते, दर 25 किलोमीटरला प्रत्येक व्यक्तीचं म्हणजे जे काय हावभाव आहेत किंवा जे काय रिलेशन आहेत ती सगळी वेगवेगळी तयार होत असतात. आणि मग त्याच्यामध्ये जर त्यांनी त्या माहोलमध्ये तो गेला की त्या पद्धतीने त्याच्यावरती ते परिणाम होत असतात. आणि हेच कुठंतरी आपण जर सुरुवातीपासून जर पॉझिटिव्ह पणा आणला, पॉझिटिव्ह मध्ये आपण जायला लागलो किंवा त्या विद्यार्थ्याला पालकांनी त्या पद्धतीने सुरुवातीपासूनच त्याला सांगितलं की बाबा तो करू शकतो, कारण शब्दात खूप मोठी ताकद असते. बघा ना, वाघ म्हटलं तर जरा अंगात चैतन्य येतं, मांजर म्हटलं तर प्रॉब्लेम येतो ना. बरोबर. आपण त्या म्हणजे आपल्याबद्दलची जी मानसिकता आहे ती ऑटोमॅटिक बदलते. म्हणजे त्या प्राण्याचं पर्टिक्युलर नाव, ज्याच्याकडे शक्ती आहे त्याचं नाव घेतलं की आपल्यात शक्ती निर्माण होते. आणि ज्यांच्याकडे आपण म्हणजे आपण असं बघतो की बाबा हे काहीतरी चुकीचं आहे, त्या प्राण्याचं नाव दिलं तर त्याला कुठंतरी वेगळं, म्हणजे हे जाणीवपूर्वक आपण करतो असं नाही, सहज बोलून जातो, त्याच्यात लगेच भावना बदलतो, ऊर्जा बदलत असते आणि त्याच्यामुळं त्याचं जे कार्य करण्याची क्षमता आहे ती कुठेतरी कमी जास्त होत असते. आणि त्यामुळे मग तो वर्गात तर सुद्धा असाच प्रॉब्लेम होतो. बघा ना, तुम्ही शिक्षक ज्यावेळी शिकवायला जातात एखाद्या विद्यार्थ्याला येत असतं, एखाद्या विद्यार्थी येत नसतं. मग एखादा विद्यार्थी तो गंड आहेत का सगळे? नाहीये. तुम्ही आता विचार केला, वर्गात विचारलं तुमच्या वर्गात हुशार कोण आहे, आपण हा जर प्रश्न विचारला तर हात किती वर करतात? सगळेजण दुसऱ्याकडे बोट दाखवतात. जो हुशार आहे पर्टिक्युलर पहिला नंबर त्याच्याकडे दाखवा. ते हुशार नसतात का? ऍक्च्युअली ते हुशार असतात, पण माइंडसेटच असं झालं की तो हुशार आहे, मी हुशार नाहीये हे मानायला. म्हणजे ते हुशार आहेत ऑलरेडी, कशांना कुठल्या ना कुठल्या ह्याच्यात तरी हुशार असतातच ते, पण ते स्वतःलाच मानायला तयार नाही ते हुशार आहेत. त्यामुळे मग ते कुठेतरी दुसऱ्याला मोठं करत असतात आणि आपला पिक्चर तो म्हणजे कमी लेखायला सुरुवात करतात. त्यामुळे हा प्रॉब्लेम क्रिएट. बरोबर. पण सर आता आत्ताच्या आपण जर कल्चरमध्ये बघितलं, जसं तुम्ही म्हटलात की आता न्यूक्लिअर सिस्टीम आली आहे, हम दो हमारे दो. मग आता यामुळे असं झालंय की त्या एका मुलाकडून किंवा एका मुलीकडून खूप अपेक्षा वाढल्यात. इंजिनिअरिंगला लाखो रुपये खर्च केला, हे सगळं झालं. मग हे सगळं करून जर त्यांना चांगला जॉब नाही मिळाला तर तेच पॅरेंटांना कोसतात, तुझं काही होत नाही, आणि मग ते तसं विचार करायला लागतात. मग अशा पालकांनी काय केलं पाहिजे? आता अशा पालकांनी सुरुवातीला त्या मुलामध्ये कोणते गट आहेत अगोदर निरीक्षण करा की त्याला काय आवडतंय, काय नाही आवडत. काय होतंय की आपल्यामध्ये आता मराठी समाजात किंवा आपल्या महाराष्ट्रात एक विचार काय केला की एक गेला की एकाच्या पाठीमागे सगळेच जातात. आता विषय असं झालाय की बाबा दोघंच आहेत किंवा एकटाच मुलगा आहे, हा मुलांना आता ज्या कॅपॅसिटीने सुरुवातीला अपमान सहन करण्याची क्षमता होते ही लोकांची आता राहिलेली नाही. मग त्याला वाटतं की बाबा आपल्याला असं झालं पाहिजे, लगेच मिळालं पाहिजे, जलद मिळालं पाहिजे. मग त्याचा टक्के टोपे किंवा त्यासाठी काय प्रयत्न करायला लागले, त्यासाठी काय कष्ट घ्यायला लागतील. तर याच्यावरती जर त्यांनी काम केलं आणि सुरुवातीपासूनच प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याला किंवा त्या मुलाला किंवा त्या मुलीला नेमकं काय आवडतंय याच्यावर सर्च केलं आणि त्या आवडीनुसार त्याला काम करायला सांगितलं तर 100% रिझल्ट ओरिएंटेड काम होईल. आज बाहेरच्या देशात त्या मुलाला काय आवडतं लहानपणापासून ठरवलं जातं की ह्याला काय करायचं. आज आपल्याकडे ती सिस्टम आलेली आहे, पण काय होतं रुरल एरिया आपलं जास्त असल्यामुळे ग्रामीण भागात हे जमत नाही, सिटी लेवलला चालतंय, तरी सुद्धा काही मुलं डिप्रेशन मध्ये जात आहेत. मग त्याच्यावरती त्यांनी काय काम करायला पाहिजे, तर सुरुवातीपासून त्यांना पॉझिटिव्ह ऍटिट्यूड मध्ये ठेवलं पाहिजे. आता म्हणाल मग सर तुम्ही पॉझिटिव्ह
पॉझिटिव्ह ऍटिट्यूड पण नेहमी होणार आहे का? प्रत्येक गोष्टीत काय ना काय होतच असते. मग बरोबर. पॉझिटिव्ह ऍटिट्यूड तर होणारच नाही. मग त्यासाठी काय करायला लागले, तर त्याला अफर्मेशन द्या. हम्म. त्याला सुरुवातीपासून सांगा की तू बाबा हा अशा पद्धतीचा आहे, आमच्या घरात काय होतं तू तिकडे लक्ष नको, तुला काय व्हायचंय तू आता स्वतः बनव. हम्म. तुझ्याबद्दलच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या अपेक्षित तुला त्या आतापासूनच सेट करायच्या. तुला नेमकं काय व्हायचंय ह्याच्यावरती रिसर्च कर. जर विजन क्लिअर असेल तर 100% ती लोक जातात. मग बाकी काय पण होत्या. म्हणजे ह्याच्यासाठी कसं की बाबा एक त्या बेडकाची गोष्ट आहे की बाबा एक विहिरीत बेडकं असतात आणि त्या बेडकांमध्ये आता त्यातलं पाणी आटलेलं असतंय ना, तर त्यांना बाहेर पडायचं असतंय. मग आता आजूबाजूची बेडकं जी वर आले ते म्हणतात की बाबा रे तू बाहेर पडू शकतोस, बाहेर पडू शकतोस, बाहेर पडू शकतोस. पण काही बेडकं असतात की आता तुम्ही आता मरणार, आता आजूबाजूची मला आता खोल पाणी गेलेलं आहे तू बाहेरच येऊ शकत नाही, अजिबात नाही. एक बेडूक असं असतं की बा त्याला ऐकायलाच येत नसते आणि तो प्रयत्न करतो आणि वरती येतो, बाकीचे तिथंच राहतात. म्हणजे अशा अवस्था झालेली असते. जर आपणाला जर त्यातून बाहेर पडायचं असेल, माहोल बरं सगळ्याच गोष्टी आपण चेंज नाही करू शकत, एन्व्हायरमेंट नाही चेंज करू शकत, बरं आपली त्यांची मित्रसंगती नाही चेंज करत. मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे आपण जसा विचार करतो तसे व्हायब्रेशन क्रिएट होतात. त्या व्हायब्रेशननुसार ते एन्व्हायरमेंट तयार होतं. त्या एन्व्हायरमेंटनुसार ती मुलं त्या एकमेकाच्या सान्निध्यात येतात आणि त्या पद्धतीनं नियोजन होत असतं. मग ह्याच्यावरती काय, आता प्रत्येक पालकाचा एक मोठा प्रश्न आजचा मी ज्वलंत प्रश्न बघतो की आमचा पोरगा आमचं ऐकतच नाही. आता ऐकत नाही म्हणल्यानंतर प्रश्न असा होतो की का ऐकत नाही, कारण लहानपणापासून आपण आपल्याबद्दलच्या ज्या बिलीव्ह सिस्टम आहेत त्याच्यावर लादत गेलोय. माझ्याकडून जे झालं नाही ते तूच केलं पाहिजे. हे नाही पॉसिबल. कसं पॉसिबल आहे? बरं त्याची आवड वेगळी, तुमची आवड वेगळी, त्यावेळचा वेळचा काळ वेगळा होता, आजचा काळ फास्ट झालाय, त्याच्या आवडीनिवडी बदलल्यात. आपण जर म्हटलं की मला आवडते तू, मला डॉक्टर व्हायचं होतं, मी डॉक्टर नाही झालो म्हणून तू डॉक्टर हो, तर नाही पॉसिबल. कसं पॉसिबल आहे सांगा ना. मग ह्यासाठी काय करायला पाहिजे की त्याला काय आवडतंय त्यानुसार जर तुम्ही त्याला योग्य दिशा दिली, योग्य मार्गदर्शन दिलं, त्याला प्रोत्साहन दिलं तर 100% तो पुढे जाईल. आज आपण 100 मुलांच्या मध्ये आपण विचार करतो की तो सगळे डॉक्टर व्हायला पाहिजेत. पॉसिबल आहे का? कसं पॉसिबल आहे सांगा ना. कारण पण त्याची आवड, त्याला डॉक्टरच व्हायचं नाही पण तुम्ही लागताय की त्याला डॉक्टर करा. एखाद्याला इंजिनियर व्हायचं नाही, त्याला म्हणताय तुम्ही इंजिनियर व्हा. आता बघा ना फील्ड बदलत असतं. मागच्या काही कालावधीमध्ये 4-5 वर्ष सगळे डॉक्टर व्हायला लागले. आता काळ बदलला, आयटी फील्डमध्ये म्हणजे कोरोना आल्यानंतर आयटी फील्डमध्ये चांगले हे मिळतात म्हणून लोक तिकडं आयटी फील्डमध्ये जायला लागले. मग बाकीच्यानी कुठे जायचं? म्हणजे आपल्याकडे कसं आहे, प्रवाहाच्या दिशेने आपण वाहत चाललोय. मग ते कुठेतरी काहीतरी म्हणजे अंडरस्टँडिंग होत नाही ना. त्यामुळे मुलांच्या मध्ये जे काही न्यूनगंड निर्माण व्हायला लागले किंवा डिप्रेशनमध्ये मुलं जायला लागलेत, कमी जरी काही गोष्टी नाही अचीव्ह झाल्या तर तेवढी त्यांची तत्परता नाही किंवा क्षमता निर्माण नाही झाली की त्यांनी काय केलं पाहिजे. आज मला सांगा आपल्यातल्या म्हणजे भागातली लोक असू द्या, कुठल्याही भागातले असो, आज बिहार सारख्या ठिकाणी IAS IPS मुलं होत आहेत. आपल्यातली मुलं का तेवढा मोठा विचारच करत नाहीत. आज रुरल एरियातला विचार करायला गेलो तर त्या पद्धतीने होतच नाही. का नाही होत? कारण त्या पद्धतीचं माहोल बनवत नाही. आपण फक्त एक साधं सांगितलंय, आपण कुठल्या तरी एका ठराविक नोकरीच्या संदर्भातच विचार करतोय. आणि अजून एक फॅक्टर हा पण आहे सर की जसं की आपल्याला ऑप्शन बी आहे ना, काही नाही झालं तर शेती आहे, त्यांना तो ऑप्शन नाही. जरी नसलं तर काय झालंय, त्यांनी तो माइंडसेट तयार केलाय, माहोल केलाय, ह्याच्यात हुशारणगणचा विषयच नाही मॅम. म्हणजे मला थोडक्यात असं म्हणायचं आहे की तुम्ही जसा माहोल बनवाल तशा पद्धतीने तुमचा विद्यार्थी घडणार आहे. मग त्या माहोलसाठी आपल्याला काय करावं लागणारच आहे ना. मग ते माहोल बनवायचं असेल तर अशी कोणती गोष्ट आहे की त्याला आवडते. आज बाहेरच्या देशात बघा ना, लहानपणापासून आज चायनाची मुलं बघितलं तर 2-2.5 महिन्याचं पोरगं पाण्यात फेकतंय. आपण फेकू का? नाही फेकू शकत. का फेकतोय सांगा बरं? नाही फेकू शकत. कारण का, तर तेवढी आपल्यातलं अजूनही आपल्या आई वडील आपल्याला 40 वर्ष झालं तरी जपतात. म्हणजे आज एकटं सोडायला त्याला हे करतात. मग तुमच्या दृष्टीने तुम्हाला काय वाटतं, काय योग्य? डिग्री झाल्यावर सांगितलं पाहिजे की तू पोटभर नाही, तसं सांगितलं तरी नाही काहीतरी करायलाच पाहिजे, कारण त्याच्यावरती जबाबदारी लादली पाहिजे. आज डिग्री झाला तरी तू काळजी करू नको, माझा पैसा, थोडीशी जबाबदारी तू घे, थोडीशी आम्ही घेतो, असं काहीतरी कंबाईन करून त्याच्यावर नाही. जबाबदारी घेण्यापेक्षा त्याला एक स्किल एज्युकेशन पाहिजे. माझं मत आहे स्किल एज्युकेशन. त्यांनी पैसा कसा कमवला, आज जगात काय पैशावरून सगळं चाललेलं असतं, मग त्यांनी पैसा कसा कमवावा, मग एज्युकेशन सोडायचं का नाही. एज्युकेशन करत करत असं स्किल बेस्ड मी काय करू शकतो. आज इलॉन मस्कने मंगळावर जायचा प्रयत्न केला, काय केला, फक्त एक विचार आणला, एकच विचार आणला. त्या विचारांच्या भोवती त्यांनी तेवढ्याच पद्धतीने कार्यक्षम काम केलं. त्याला माहिती आहे की मला मंगळावर जायचंय, मग त्यासाठी मला काय करायला, ऑटोमॅटिक ब्रह्मांडाने त्याला मदत केली. मग आपल्या विद्यार्थ्याला जर आउट ऑफ बॉक्स विचार करण्याची क्षमताच ठेवली नाही. हो, आम्ही काय करतोय, प्रश्न आहे ते वाचतोय, पाठ करतोय, पेपर लिहितोय, पण त्या पेपर लिहिण्यात किंवा पाठ करण्यापाठीमागं अजून काय आपण वेगळं करू शकतो का? त्याला वेळच नाही ना त्यातनं. आपण त्याला वेळच देऊ शकत नाही. मग तो जर वेळ आपण त्याला दिला, त्या पद्धतीने त्याचा पिंड तयार करायची सुरुवात केली तर खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये एक जडणघडण होईल आणि त्या पद्धतीने त्याला काम करता येईल. बरं, आता एखाद्या पालकांनी ठरवलं की त्यांच्या मुलाला इंजिनियरच करायचं आणि त्याच्या 25शीला त्याला
एक 15 लाखाचं पॅकेज मिळालंच पाहिजे Yes, असं त्यांनी yes. ठरवलं. हा. तर त्या पालकांनी त्या मुलासोबत काय पद्धतीचं म्हणजे मॅनिफेस्टेशन असेल किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन जे काही आहे, अच्छा. तर असं काय प्रोग्रामिंग केलं पाहिजे जेणेकरून त्या मुलाला 25 मध्ये पॅकेज 15 लाख मिळेल, यासाठी काय केलं? येस. आता इथं सुरुवातीला महत्वाचं आहे की 15 वर्षापूर्वी मी नंतर आता सुरुवात झाली बाबा एक वयाच्या 0 वर्षापासून आपण सुरुवात करूया. बरं. नवरा बायको दोघं आहेत, त्या दोघांनी ठरवलं की मला ह्या मुलाला इंजिनियर बनवायचं आहे. येस. आता इंजिनियर बनवायचं, माझे व्हायब्रेशन स्ट्रॉंग पाहिजेत, त्या समोरच्या व्यक्तीची पण व्हायब्रेशन स्ट्रॉंग पाहिजे. तर दोघात जर द्विधा झाली, नाही ह्याला डॉक्टर बनवूया, नाही इंजिनियर बनवूया, कुठेतरी प्रॉब्लेम आला. कारण काय होतं, सुरुवातीच्या कालावधीमध्ये ते दोघं आयडॉल असतात. म्हणजे आई काय म्हणते, वडील काय म्हणतात, ह्या दोघांचं कॉम्बिनेशनचं जे व्हायब्रेशन आहे ते ऍक्सेप्ट करतात, त्या पद्धतीने कार्यरत होतात. मग आता ह्या दोघांच्या आवडीनुसार जर वेगळी आवड असेल तर नाही होऊ शकत. जर त्यांना तसंच करायचं असेल इंजिनियर, तर त्याला पहिला तुझं मॅथ चांगलं आहे पहिलं म्हटलं पाहिजे. कारण तुझं मॅथ चांगलं नाही, तुला काही जमत नाही, आपणच जर सुरुवातीला निगेटिव्ह केलं तर नाही होऊ शकत. पहिली गोष्ट, आता इंजिनियर व्हायचं म्हटलं तर मॅथमॅटिक्स हा विषय आला. बाकीचे जे विषय आहेत, कोर विषय, सुरुवातीपासून सांगा तुझे विषय सगळे चांगलेच आहेत. पहिल्यापासूनच त्याला त्या पद्धतीनं माहोल तयार करून द्या. त्याला ऐकताना सुद्धा अशा काही गोष्टी दाखवा, बाबा ह्या माणसाने इथं एवढी प्रगती केल्या, किंवा ह्यानी बाबा इथं आता उदाहरणार्थ ही कार आहे, ती कार कशावर चालली, म्हणजे इथं तिथं लोक काय करतात की स्किल बेस्ड एज्युकेशन. आता यांनी सुरुवातीला कोणाच्या डोक्यात विचार नव्हता का, बरं सोलर एनर्जी सगळेच वापरत होते, मग सोलर एनर्जी जर आपण गाडीमध्ये वापरली, कोणाच्या तरी सुपीक आयडिया डोक्यात आली, त्यामुळे त्यांनी गाडीमध्ये आज सोलर एनर्जी वापरून कार चालवायला लागल्या. बॅटरीच्या कार आल्यात, आता पेट्रोल डिझेलचं आता काही दिवसांनी कमी होईल, बॅटरीच्या कार येतील, काही दिवसांनी सोलरवर चालणाऱ्या कार येतील, काही दिवसांनी असं पण होईल की बाबा बटन दाबलं की हवेत आपण उड्या मारून पडत जाऊ, है ना. आज मला जर समजा आता इथून मला कुठं आणखी बाहेर कुठं जायचं असेल तर मी बटन दाबलं, तिथं कमांड दिली की या स्पॉटला नेऊन सोड, ऑटोमॅटिक तिथं जाणार आहे. बरं, करायची काही गरजच नाही. म्हणजे काल एवढा बदलत चाललाय. मग ह्या ज्या आत्ताच्या सिस्टमला जर आपल्याला चॅलेंजिंग काम आहेत, ही चॅलेंजिंग काम करण्यासाठी त्याला आतापासूनच त्याला तयार पाहिजे. सुरुवातीचं बघा, टेलिफोन आणि आता फोन. अमेरिकेतला माणूस विदाऊट व्हायरस शिवाय आपल्याशी बोलू शकतो. आता समोर आणखी काय, आपल्या बॉडीमध्ये चिप बसवली जाईल आणि ती चिप जर दाबली आपण तर समोर ती व्यक्ती समोर येईल. म्हणजे टेक्नॉलॉजी बदलत चालली. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना मॅनिफेस्टेशन करण्यापेक्षा मी वेगळं काय करू शकतो, किंवा मी अजून काय करू शकतो, माझ्या पॉवरमध्ये अजून काय वेगळं करू शकतो, किंवा या ब्रह्मांडामधल्या शक्तींचा वापर करू. वेगवेगळ्या काही गोष्टी आहेत, व्हायब्रेशन, आणि सगळी ही एनर्जीचंच काम आहे. जसं आपण एक विचार, एक थॉट प्रोसेस मनात आली, आज दिवसभरात नाही 60 ते 70 हजार विचार माझ्या मनात येतात. बरोबर. मग त्या 60-70 हजारात बदले फक्त एकच फलद्रूप होतो. का बरं? त्यातलं मला आता समजा मला वडापाव खायचा आहे, मी कपड्याच्या दुकानात जाणार, वडापावच्याच दुकानात जाणार, मग तो एक विचार आला, तिथं गेलो, काम झालं. तो विचार संपला, दुसरा विचार तयार झाला. म्हणजे ह्याच्यातून फ्रिक्वेन्सी बदलत जाते. मग आईवडिलांची खूप इच्छा आहे, पण त्या मुलं जर वेगळ्याच सानिध्यात गेलं तर कुठेतरी चेंजेस होणार आहे, त्याची एनर्जी बदलत जाणार आहे. मग ती एनर्जी कंटिन्युअस त्याच्यात राहिली तर लहानपणापासूनच त्याला त्या पद्धतीने, आपण म्हणतो ना, आपली एक मन खूप सुंदर आहे, लहान मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. हो, बरोबर. पण त्या पद्धतीने ते मोठं होतंय का? नाही होत. काय होतंय, त्याला ज्या गरजेचा किंवा त्या माहोल आहे त्या पद्धतीने आपण देतोय का? नाही देत. इथं तुला मास्क पडलीच पाहिजे, तिकडे मास्क एखादा कमी पडलं, पण इथं तू सिस्टमॅटिक काय, कार जोडतोयस ना, कार मोडतोयस ना, कार आपण दिल्या, कार तू मागच्या वेळी कार मोडली होतीस बघ, आता नाही कार मिळणार तुला, नाही जमणारच नाही. बरं, कार मोडली त्याने, पण त्याने काहीतरी वेगळं करून बघत होता ना तो, पण आपण त्याला तिथंच थांबवलं. लहानपणी बघा कितीतरी प्रश्न विचारत असतात मुलं, मोठेपणे विचारतात का? नाही. का नाहीत विचारत? कारण त्यांना आपण कुठेतरी दाबतो, त्यांच्या मनात जे काय जिज्ञासा असते, क्युरियोसिटी असते, ते आपण कुठेतरी थांबवतो. मग ती मुलगा काय करतं, हळूहळू डिप्रेशनमध्ये जातं, किंवा त्या गोष्टीबद्दल आपल्याला कुठेतरी ह्याला हे गरज नाही, म्हणजे आपणाला माहित नसतं, त्याला क्युरियोसिटी असते, ते जाणवायला, पण आपण काय म्हणतो, बस तुला लय कळतं. मग त्यामुळे त्याच्यामध्ये काही वेगळ्या फॅक्ट तयार होतात. मग अशा गोष्टी होऊ नयेत. त्याला निश्चितच इंजिनियर बनवायचं आहे ना, तर त्या इंजिनियरसाठी ज्या ज्या गरजेच्या बाबी आहेत त्यासाठी माहोल तयार करा, एन्व्हायरमेंट करा. मग त्याला बिल्डिंगचं इंजिनियर बनवायचं, असं काय, आता टेक्नॉलॉजी अशी आली की एका दिवसात पण घर बांधू शकते. अशी मशीन आली की प्रिंट दाबून ते घर बांधू शकते. मग असं काही वेगळं करू शकतो का? असे काही पॅटर्न आणू शकतो का? आज म्हणजे बऱ्याच, म्हणजे इनोव्हेशन एवढं चांगलं होत चाललंय, बऱ्याच गोष्टी आता लोकांना माहित झाले, पण ते आपल्या ग्रामीण भागातल्या किंवा आजूबाजूच्या शहरी भागातल्या लोकांना सुद्धा अजून तिथपर्यंत पोहोचले नाही. पण ते माइंडसेट जर बनवलं, मी आउट ऑफ बॉक्स विचार करू शकतो. आज माझ्याकडे बाबा, आता समजा आपण इथं बसलोय, ही लाईट माझ्यावर तिथे आहे, ह्या लाईटचा अजून इम्पॅक्ट केला, म्हणजे ह्याच्यात एकाच लाईटमध्ये मी अनेक लाईट मी आणू शकतो का? जर हा विचार आला तर येऊ शकतील ना. पण आपण नाही, ही आहे असंच आहे, पारंपरिक पद्धतीने चाललो तर मग कुठेतरी थोडंसं मिसगाईड होतं. मग त्याला जर इंजिनियरच करायचं नाही तर त्याच्यासाठी महत्वाचं आहे सुरुवातीपासूनच त्याला माहोल बनवा, त्या पद्धतीने त्याला स्किल बेस्ड एज्युकेशन द्या, आणि त्याचबरोबर अभ्यासाच्या सोबत अजून तो एक्स्ट्रा काय करू शकतो.
जर आज आणि कसं आहे, तुम्हाला जर खरंच श्रीमंत व्हायचं आहे, तुम्हाला पोरं मोठे करायचे असतील तर त्याच्या आयडियांवर काम करा. बघा ना, लहान मुलं तुम्हाला खूप चांगली आयडिया सांगतात, बरोबर. खूप चांगले बोलतात. कधी कधी म्हणतात अरे ही आजीबाईसारखी कशी बोलत्या, किंवा अरे ह्याला कसं कळलं एवढं मोठं बोलतोय. म्हणजे हे साहजिकच त्यांच्या मनातून येत असतं. मग हे ज्यावेळी त्यांच्या मनातून येतं त्यावेळी आपण अभ्यास करत नाही की बाबा हा पोरगं हुशार आहे, पण नेमकं त्याला काय पाहिजे नाही. काही मुलं बघा ना सहज इझी मध्ये बोलून जातात, तुम्हाला प्रॉब्लेम सोल्युशन पण देतात. काही मुलं अगदी शांत बसल्यात, सावते तिकडे काय देणं घेणं नसेल. म्हणजे हा त्या लहान वयात किंवा त्या गर्भामध्ये त्या मुलाला जसे संस्कार घडले तसं बघा ना माहोल. एखादं मुलगा अगदी खेळकर असतं, जबरदस्त असतं, म्हणजे त्याला घरातलं वातावरण खेळकर असेल. एखादं मुलगा नुसताच गंभीर असतंय, ऐकत नाही काय नाही, फक्त शांत असतं. त्यावेळीचं वातावरण त्या म्हणजे गर्भामध्ये जसे संस्कार झाले त्या घरामधले जे माहोल आहे त्या पद्धतीने तिथलं त्याच्यावर तो पिंड तयार झालाय. मग या पिंडाच्या माध्यमातून आपण जर त्याला माहोल मोकळा करायचं म्हटलं तर ते पॉसिबल नाही होत, कारण लहानपणापासून हे सगळं चाललेलं असतं. बरोबर. कारण आता एवढं म्हणजे पुढं म्हणजे सायन्स पुढे गेलेलं आहे, सायन्सच्या माध्यमातून गेलंय, एनर्जीचा फ्लो सगळीकडे आहे आणि तुम्ही आम्ही सगळे एक एनर्जीचेच घटक आहोत. मग त्या एनर्जी मधून ज्या गोष्टी तुमच्याकडे येतात त्या कोणत्या येतात की तुम्ही ज्या विचारांनी तुमच्याकडे अट्रॅक्ट करतात. तुमच्या लाईफमध्ये चांगलं किंवा वाईट घडतं, हे कशावरून घडतं, तुम्हीच अट्रॅक्ट करत असता, पण आपल्याला कळत नाही की हे आपण अट्रॅक्ट केले. कधी कधी ब्रह्मांडामधून असे काही संकेत येतात, तुम्हाला एखादा प्रश्न पडतो आणि अचानक ते उत्तर सुचतं. मला माझ्या मुलाला इंजिनियर बनवायचं, मग मला काय करायला लागेल, मला काय करायला लागेल, मला काय करायला लागेल. जर सातत्याने स्वतःला प्रश्न विचारायला गेला ना तर ऑटोमॅटिक तुम्हाला काय आयडिया येतील. अंतर्मनावर विश्वास ठेवा आणि हे स्वतःवर विश्वास ठेवा की आपण ह्या मुलाला तेच करायचं ना, तर मग त्याच्यावरती आपण काम करून त्याला तसं बनवायचं. तर मग आई वडिलांनी सुद्धा त्या पद्धतीनं काम करणं गरजेचं आहे. बरोबर. कारण तो त्यांचा रोल महत्वाचा आहे त्या पर्टिक्युलर कालावधीमध्ये. आता एकदा मुलगा एक 16-17 वर्षाचा झाला की मग तो बाहेर पडला. बघा ना तुम्ही, आपण आज पूर्वीच्या काळी आई वडिलांसाठी आपण काहीतरी करत होतो, आताची मुलं तशी आहेत का? कारण तेवढा वेळच नाही त्यांना. टाइम वाढलं, टाइम आहे तेवढंच राहिलं, पण त्यांच्यामधले ज्या कृती वाढल्या ते झपाट्याने वाढत गेल्या, अनेक गोष्टी त्यांच्या समोर आल्या. आज म्हणजे तसं विचार करायला गेलं तर आपण तशा आणखी बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. तर हा एक विषय आहे की माझं असं मत आहे की त्याला जर इंजिनियर बनवायचं असेल तर त्या पद्धतीने आपण काम करायला सुरुवात आहे आणि अजून सुरुवात झाली पाहिजे. तुमच्या दोघांच्या मनातून निर्माण झालं की बाबा नाही आमचा मुलगा इंजिनियर व्हायचा आहे, पण त्याच्याकडे ती पॉवर आहे का हे अगोदर ओळखायला पाहिजे. त्याला त्या पद्धतीने आपण लहानपणापासून तशा गोष्टी दिलेत का दुसरं काय करते. जर तसं वाटत नाही ह्याच्यात हे नाही पण खेळाडू चांगला उत्कृष्ट होऊ शकतो, चला खेळू द्या ना त्याला. आज खेळामध्ये सुद्धा जबरदस्त करिअर आहे, पण खेळाकडे आपण काय करतो, नको. पूर्वीच्या काळी आपण किती खेळत होतो, आता मुलांना खेळायलाच वेळ नाही. आज त्या न खेळण्यामुळे कमकुवत झालेत मुलं. बरोबर. मग त्यांचा माइंडसेट तेवढं प्रॉपर होत नाही, त्यासाठी काम करूया आणि मग त्या पद्धतीने प्रॉपर एकमेकाच्या साह्याने एकमेकाच्या मदतीने आपण त्या मुलांना एक चांगलं रूप दिलं तर ते गोंडस व्हायला वेळ लागणार. डेफिनेटली. जसं आता तुम्ही म्हटलं अफर्मेशन्स, बरोबर. मग यासोबतच मेडिटेशन पण इम्पॉर्टंट आहे का? सगळ्यात महत्वाचं आहे, कारण मेडिटेशन मन शांत झालंच पाहिजे. मन शांत झालं तर तुमचं झिरो माइंड गेलं पाहिजे. आता एक प्रार्थना होपोनोपो प्रार्थना एक जबरदस्त गाजत की ज्याच्यामध्ये आपण आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आता पास्ट लाईफ, फ्युचर लाईफ आणि वर्तमान काळात जे काय चाललेलं असतंय त्याच्यात कुठेतरी मनाला थांबलं पाहिजे. आपल्याकडे मंत्र साधना आपण म्हणत असतो. मंत्र साधनामुळे काय होतं की आलेले विचार आहेत नाही ते थांबतात आणि एकाच मंत्रावरती आपण काम करतो, त्यामुळे मन शांत राहत असतं. आणि जर आपण निगेटिव्ह विचार आले तर निगेटिव्ह मध्ये तशा पद्धतीने बॉडीमध्ये रिॲक्शन होत असतात आणि बॉडी आपली पूर्णपणे कमकुवत बनते. एखादा पॉझिटिव्ह थॉट आला तर ऑटोमॅटिक बॉडी आपली म्हणजे शब्दामध्ये सुद्धा ताकद असते. थोडक्यात हिलिंग पण होते ऑटोमॅटिक. बघा ना तुम्ही, एखाद्याकडे लांब कशाला, एखाद्या घराची आर्थिक परिस्थिती जर कमी असेल तर त्या घराचा माहोल बघा, तो पालक बघा, ऑटोमॅटिक मुलं सुद्धा डिप्रेशन मध्ये गेलेली असतात. एखाद्या घरची आर्थिक परिस्थिती जबरदस्त असते, त्या पोरांच्या मध्ये ऍटिट्यूड, त्या पोरांच्या मध्ये असणार आहे हे काय होतं नेमकं काय, एनर्जीचं फ्लो. म्हणजे जशी एनर्जी त्या घरामध्ये असते त्या एनर्जीनुसारच काम होत असते. बरोबर. त्यामुळे मेडिटेशन हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे की मेडिटेशनमुळे काय होतं, मन शांत होईल. पहिली गोष्ट, लहानपणापासूनच त्याला आध्यात्मिकची आवड निर्माण होईल आणि त्याच्यातून त्याला काय करायचंय आतून एक उगम होईल. प्रत्येक व्यक्तीला परमेश्वराने अशी देणगी दिली की त्याच्या आतून एक जबरदस्त पॉवर आहे. जर आतून त्याला पॉवर कळली की नेमकं तो काही करू शकतो तर तो काही करू शकतो. बरं, मग सर मला आता हे सांगा की समजा आता मला करायचंय मेडिटेशन, पण मला माहीतच नाही की ते कसं करायचं, किती वेळ करायचं, कुठले विचार आले पाहिजेत, कुठले नाही आले पाहिजेत, तर हे एक्झॅक्टली काय स्टेप्स आहेत? अगदी बरोबर. आता तुम्ही श्वासावरती पहिलं लक्ष द्या. जर तुम्ही श्वासावरती लक्ष व्यवस्थित दिलं तर ऑटोमॅटिक हळूहळू तुमचं मन शांत व्हायला लागेल. आता त्यावेळी अनेक विचार येणारे विचार त्याला नंबर द्या.
ऑटोमॅटिक ते विचार पळून जातील आणि त्या ज्यावेळी पळून जातील विचारात निगेटिव्ह विचार आहे ते निगेटिव्ह ऑटोमॅटिक बॉडीतून निघून झाले व्हिज्युअलाइज करा ऑटोमॅटिक. आपल्याकडे मानसपूजा होती पूर्वीच्या काळी. मानसपूजामध्ये आपण देवाची पूजा मनाने करायचो. ऋषीमुनींनी हे सांगितलेलं आहे. हेच व्हिज्युअलायझेशन प्रोसेस. तुम्हाला काय व्हायचं त्या लहानपणापासून त्याला व्हिज्युअलाइज करा. जे पिक्चर आपल्या लाईफचं आपला पिक्चर आपणच बनवूया. आपली जी स्टोरी आहे ती आपण लिहूया. ती लिहिल्यानंतर तुम्हाला काय व्हायचं, जसं तर मगाशी तुम्ही इंजिनियर व्हायचं ना, तर याच्यासाठी ही एक आणखी स्टोरी चांगली करा की तो बाबा मला इंजिनियर व्हायचा आहे, मग मला कोणता इंजिनियर व्हायचा पहिला प्रश्न विचारा. डिटेलमध्ये जावा. हा, त्या इंजिनियरसाठी मग मला कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे, मग ते माझ्याकडे साधनं आहेत का मी, आणि अगोदरच ते मिळाले आहेत. लॉ ऑफ अट्रॅक्शन काय सांगते की तुम्हाला त्या गोष्टी मिळाल्या तसंच व्हिज्युअलाइज करा. तुम्हाला म्हणजे टॉपचं बनायचं असेल तर तुम्ही टॉपला आहातच, हा विजन तयार करा. ऑटोमॅटिक तुम्ही त्या पद्धतीने होऊन जात. जर तुम्हाला मनातूनच इच्छा नाही किंवा मनातूनच निगेटिव्ह आहे आणि मी टॉपला जाणार नाही, पॉसिबल. आता हुशार मुलं काय करतात नेमकं, अभ्यासामध्ये हुशार असतात, काय करतात नेमकं, अभ्यासाव्यतिरिक्त त्यांच्या डोक्यात विचार कुठलाच नसतो आणि बाकीची मुलं सगळं काय करून त्यांचं निवांत चाललेलं असतं. जसं मगाशी आपण म्हटलं की बॅक बेंचर म्हणतो ना आपण, आता मगाशी 3 पार्ट पडले. एक पहिला हुशार, मधला जेमतेम इकडं पण इकडं पण असतो, आणि तिसरा असतो तो बॅक बेंचर असतो. बरं, हा परत मोठा होतो. मग हा पहिला तिथं नोकरी कुठेतरी करतो आणि हा सगळ्यांना कमांड करतो शेवटचा. मधला कुठेतरी अध्यात्मात असतो. म्हणजे ना इकडचा ना इकडचा, इकडे गेला तर इकडच्या सारखा होतो, इकडे गेला तर इकडचा. म्हणजे त्याची विचारांची फ्रिक्वेन्सी बदलत असते. पण ह्याची बिलीव्ह सिस्टम ह्याला त्यांनी लय टप्पे लहानपणापासून टप्पे खाल्लेले असतात. कुणी काय पण म्हणलेलं असतं, कोणी काहीतरी बोललेलं असतं, त्यातून ते तयार झालेलं असतं. त्यातून त्या माइंड निबरगट्ट बनलेलं असतं. इकडे माइंड सेन्सिटिव्ह झाले, ह्याला काय चुकीचं बोललो की नाही जमणार, कमी मार्क्स पडलं तर वाईट वाटतं. यस, म्हणजे ते डोळ्यातनं पटापट पाणीच काढणार. कारण त्याला ती क्षमता निर्माण नाही झालेली, कारण त्याला तेवढा एकच गोष्ट म्हणजे त्या पुस्तकाशिवाय दुसरं काय केलं, ह्यानं सगळं करून ते केलेलं असतं. आणि या समाजामध्ये कसं असतं की, आणि त्याच्यानंतर संगतीचा परिणाम, जसं बाबा त्या संगतीनुसार ते व्हायब्रेशन जाणवत जातात आणि त्या व्हायब्रेशननुसार ह्याच्यावर पण काम होतं, त्याच्यावर पण काम होतं. मग हा व्हायब्रेशनचं वेगळंच होतं ना, कारण जसे विचार, मगाशीच पहिला शब्द मी सांगितलं होतं की जसे विचार असतात त्याच व्यक्ती आपण एकमेकाला आकर्षित करत असतो आणि त्यानुसारच आकर्षणाचा नेम काम करत असतो आणि त्या पद्धतीचा माहोल तयार होत असतो आणि त्या पद्धतीने सगळं कार्य होतं. आज समाजामध्ये बघायला गेलं तर अनेक प्रकारचे लोक आहेत, प्रत्येकाचे माइंडसेट वेगळे आहेत. बरोबर. ज्यांना जशा पद्धतीने मिळालं आहे त्या पद्धतीने ते बनत असतात. बरोबर. म्हणजे व्हेरिएशन हे जाणवतं ना की हा असा आहे, हा असा आहे, हा असा आहे. हे कोणी ठरवलं? समाजाने ठरवलं, है की नाही? समाजापेक्षा सुरुवात आपण केली. बघा ना, आता तुमच्या घरात एखादी मुलगी आहे ती तुमचं काम ऐकत नाही, तुम्ही शेजारीच बशी जाऊन सांगताय की माझी मुलगी ऐकत नाही, माझ्या पोरगी काय म्हणजे तिच्याबद्दल चुकीचं बोलतो आपण. बरं, ती शेजारी काय करते, दुसऱ्या दोघींना सांगते, दुसऱ्या दोघींची तिसऱ्या दोघींना सांगते. मग हे काय होतं, पिक्चर स्प्रेड झाल्यासारखं सगळं स्प्रेड होतं. ऑटोमॅटिक ते व्हायब्रेशन त्या मुलीपर्यंत कळत नकळत पोहोचतात, कारण 280 करोड न्यूरॉन्स आपल्या बॉडीमध्ये ते ऐकतायत ना. म्हणजे ह्याच्यामध्ये सोडलेले जे माहोल आहेत, एखादी व्यक्ती, आता आपल्यात बघा कितीतरी करोड जनता आहे, त्या कितीतरी करोड जनतेमध्येच आपण ठराविक लोकांशीच बोलतो, बाकीच्यांशी बोलतोय का? ठराविक लोकांशीच आपलं संपर्क येतो, बाकीच्यांशी होऊ शकत नाही. बरं, हजारो रस्त्याने चालले त्यांच्याशी आपण प्रत्येकाशी बोलतो का? ओळख आहे का आपली? ज्याची ओळख आहे त्यांच्याशी बोलतो. ती ओळख कोणत्या ना कोणत्या माध्यमात होते, त्या वेळानुसार होतात. हा विषय जरा मोठा टॉपिक आहे, पण महत्वाचं काय की आपण जर सुरुवातीपासूनच त्याच्यावरती त्या पद्धतीने काम करायला सुरुवात केली, त्यांची व्हायब्रेशन चेंज केली, बिलीव्ह सिस्टम तयार केली, आणि हा सगळा खेळ आहे सवयींचा. लहानपणापासून आपण जसजशा सवयी लावू तसतशा त्या गोष्टी त्या आत्मसात करत असतात. म्हणजे इथं समजा कमतरता असेल तर माणसाला वाटतं ते मला पाहिजे पाहिजे पाहिजे, मग ते मिळवण्यासाठी त्याच्यात प्रयत्न चालू असतात. जिथं विपुलता असते ते काय पाहिजे गरज नसते, मग ते वेगळं काहीतरी करत असतं. म्हणजे हे कुठं तरी फ्रिक्वेन्सीचा प्रश्न असतो, आणि तो जर एखादा आपण बॅलन्स साधला आणि मेडिटेशनच्या माध्यमातून आपण त्या मुलांना त्या पद्धतीने तयार केलं तर एक रिझल्ट ओरिएंटेड काम. अगदीच करेक्ट बोललात तुम्ही. आता हे तर झालं ठीक आहे, म्हणजे लहान मुलं किंवा मध्यम वयाचे जे आहे त्यांच्यासाठी हे अगदी करेक्ट आहे. पण तुम्ही असं इमॅजिन करा की एखाद्याची डिग्री झाली, सगळं झालंय, तरी त्याला जॉब मिळत नाही. आता मग ह्यांनी काय केलं पाहिजे, किंवा यांच्यासाठी कसं वर्क करतं हे सर्व? येस. आता त्या मुलांमध्ये काय होतं, डिग्री घेतलेली असते, कळत न कळत मागच्या पास्ट लाईफ मध्ये काही घटना घडलेल्या असतात त्याच्या बाबतीत. आता त्यामध्ये कुठली घटना घडली की बाबा एखादी निगेटिव्ह घटना की त्याला ते जमत नाही, मला करत नाही, डिग्री मिळाल्या, त्याने केलंय सगळं प्रयत्न केले, पण कुठेतरी मनाचा कमकुवतपणा होतंय का नाही, माझं काम होतंय का नाही, निगेटिव्हिटी वाढलेली असते. निगेटिव्हिटीमुळे त्याचं काम होत नाही. पॉझिटिव्ह वाढते बरं निगेटिव्हिटी वाढण्याच्या पाठीमागचं त्याच्या पास्ट लाईफ मध्ये घडलेल्या घटना म्हणजे त्या त्रास देत असतात. म्हणजे मित्रांचं झालं, माझं नाही झालं, हा, म्हणजे कळत न म्हणजे थोडस काय म्हणूया आपण, एकमेकाचं कंपॅरिझन येतच. कंपॅरिझन आल्यामुळे काय होतं की अरे त्याचं झालं, ते हुशारच होतं,
मला जमतच नव्हतं हा, किंवा माझं हा, कुठंतरी आत्मविश्वास कमी असतो, हम्म, कॉन्फिडन्स कमी असतो आणि त्या कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वासातून त्याची जी पॉवर इमेज आहे, हम्म. आता लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्ही मनापासून ठरवलं, बिलीव्ह सिस्टम तुमची स्ट्रॉंग असेल तर तुमचं ते काम होणार म्हणजे होणार 100%. लांबचं कशाला, बघा ना, तुम्ही एखादी कार घ्यायची असेल, हम्म. तुम्ही ठरवली काय नाही मला BMW कार पाहिजे, तुम्हाला रस्त्याने त्याच कार दिसते, विचारा ना फक्त आणि बघा, नुसते सहज त्याने हो, विचारा ना आणि त्याच कार आपण दिसते. पॉइंट पण करतो की Yes. हा मला अशी गाडी घ्यायची, गाडी घ्यायची ही आणि त्याच दिसली. गाडी दिसायला लागतात, म्हणजे हे काय नेमकं होतं? कारण आपल्याला समजा- ती बघायचंय. यस, ते परमिशन दाखवतो तुम्हाला, तुमच्या बरोबर. समोर आणतोय, तुमचं व्हायब्रेशन जर स्ट्रॉंग असेल तर ती गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचलीच जाते. हम्म, आलं लक्षात? म्हणजे इथं काय, किंवा कुठली तुम्ही बाईकचा विचार करा. आज मी आता बऱ्याच ठिकाणी फिरलो, प्रत्येक शाळेत जातोय, पहिला प्रश्न असतो तुला कार कुठली आवडेल. बर. आता त्या प्रश्नामध्ये मला 99% मुलांचं प्रश्न उत्तर असतं की त्यामध्ये आजूबाजूच्या ज्या कार आहेत त्याच बघत असतात. हम्म, आता मी जवळजवळ बऱ्यापैकी आमच्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची गेलो, थार पर्यंत किंवा फॉर्च्युनर पर्यंत जास्तीत जास्त पोहोचले. बर. त्यांना त्याच्या बियॉन्ड माहितच नाही. नाहीच आहे, माहितच नाही. मग माहित नसल्यामुळे त्याला कसं मिळणार आहे ती गोष्ट. हा. पण काही विद्यार्थी असेल, ज्यांनी तो अभ्यास केला, काही काहींचे कारचे मास्टरच आहेत, हो हो. BMW, ते इत्यान तुम्ही बाकीच काही अभ्यासाचं विचारू नका, पण त्या कार बद्दल विचारा, 100% ते सांगतो. क्रिकेट सारखं पण तसंच Yes. सगळं सगळं क्रिकेटचं- सगळं सांगते. क्रिकेट आज लांबचं, आता क्रिकेटचं एक उदाहरण घेऊया. आज मला सांगा, सुरुवातीला सचिन तेंडुलकर आपण देव मानतो क्रिकेटचा, हम्म. बरोबर, त्यांच्या माध्यमातून विराट कोहलीच्या माध्यमातून आज अनेक युवक, आता त्याच्यानंतर एक वैभव सूर्यवंशी म्हणून आता नवीन आलेलं पोरग, हम्म. आज ते गेलं की डायरेक्ट शतकच मारत आहे. हम्म, पूर्वीच काळी तेच प्लेअर होते, तेच बॅट आहेत, तेच बॉल आहेत, असं काय माइंडसेट बदललं ना. हा. जर ही लोक करू शकत तर आम्ही करतो, पण त्याच्यापेक्षा वेगळं, म्हणजे हम्म. गुरुपेक्षा एक काकांबरोबर शिष्य निघाले ना. म्हणजे तुम्ही जसं अट्रॅक्ट करताय, बाबा ह्यांनी मारतात ना, मग ते प्रत्येकाची प्रॅक्टिस करायला लागले, बाबा हा हम्म. शॉट असा मारायचा, हा शॉट असा मारायचा, आणि त्यानुसार मग माझ्यामध्ये हे बदल मी करून घेऊ शकतो. मग त्यामुळे ते पोरग आज एवढं त्या हायर लेवलला गेलं, त्याच्या पाठीमागचं रिझनच आहे ना. मग सर, हे हायर लेवलला जे लोक जातात, समजा धोनी असेल, विराट कोहली असेल, हे पण असं काहीतरी प्रोग्रामिंग किंवा मॅन्युफॅक्चरेशन Yes. किंवा मेडिटेशन हे करतात का? 100% वापरतात, सिरियस? 100%. हो, त्यांना माइंडसेट क्लिअर झालेलं आहे की मला या पद्धतीने खेळायचं, आणि त्याच्यावरती ते विश्वास ठेवतात आणि त्या पद्धतीने काम करायला सुरुवात करतात. आज म्हणजे धोनीच्या बाबतीत म्हटलं तर कॅप्टन कूल, म्हणजे कुठल्याही माइंडसेटने अगदी व्यवस्थित, म्हणजे प्रत्येक, बघा ना तुम्ही क्रिकेटमधले जोडे, आता चाहते अनेक आहेत, त्या क्रिकेटचे सगळे चाहते आहेत, त्यांना एकच माहिती की ही व्यक्ती अशी आहे, ही व्यक्ती अशी, पर्टिक्युलर प्रत्येकाला एक नॉमिनक्लेचर केले. काय केले त्यांनी? ते व्हायब्रेशन तयार केली स्वतःची, आणि ही व्हायब्रेशन जर आपल्या बाबतीत तयार होत असते, आता मला मग काय म्हणायचं की प्रत्येकाच्या नियोजनानुसार त्याला काय आवडतंय. मला जर खेळायला आवडेल तर मी निश्चितच खेळाचाच विचार करणार, मग माझ्या डोक्यात दुसरं काय नसणार. मला जर अभ्यास करायला आवडेल तर मी अभ्यासाचा विचार करणार. मग अभ्यास नेमका मी कुठला करतोय, माझ्या मनामध्ये कुठले प्रश्न निर्माण झाले, मला प्रश्न निर्माण होत नाहीत. मला एवढंच माहिती आहे, एवढा अभ्यास करायचा, एवढंही करायचं, एवढी मार्क्स मिळवायची, तिथं सो थांबतोय. मला माहिती आहे मला नाही अभ्यास केला तर मग मला खेळायचं. काही काही पोरं दिवसभर ग्राउंडवर राहतात, असलं ऊन पडलेलं असते तरी पण ते खेळतोय, त्याला काय होत नाही, आणि हे अभ्यास करणं पोरं दिवस थोडा वेळ ग्राउंडवर दमतंय, म्हणजे कुठं त्याची. पण सर, आता याच्यामध्ये मला एक शंका ही सुद्धा आहे की आता समजा एखाद्याने ठरवलं की मला पायलट व्हायचं किंवा मला एक चांगलं डॉक्टर व्हायचं, अगदीच, आणि जर त्याची ती फायनान्शियल कंडिशनच नाहीये, अगदीच, ठीक आहे, त्याला प्रोग्राम केलं, त्याने अभ्यास केला, yes, सगळं yes. काही झालं, पण त्याची ती फायनान्शियल कंडिशनच नाहीये, छान प्रश्न आहे मॅडम. अशा केसमध्ये किती चान्सेस आहेत की हे सगळं वर्क होईल? 100% चान्सेस आहेत. 12वी फेल पिक्चर बघितलं असेल, 12 फेल पाहिलं, बघितलं. आता त्या 12 फेल पिक्चर मध्ये त्या सरांनी एकही रुपया नसताना, म्हणजे नियती बघा कुठं कुठं त्यांना, म्हणजे एक ठराविक स्टेज आली की पैसे पण त्यांचे घेऊन गेले लोक, त्यांनी एक वेळ अशी आली की कुठला तरी एक मित्र भेटला, ब्रह्मांड मदत करत असतं, तुमचा फक्त बिलीव्ह पाहिजे, तुम्ही ठरवलं पाहिजे की तुम्हाला काय व्हायचं. त्यांनी सुरुवात केली की मला ठरवलंय, ज्यावेळी कॉपी करायची नव्हती, त्यांच्या मनात आली की मी कॉपी नाही करणार, त्या व्यक्तीनं मनात एक आशा ठेवली, एक व्यक्ती आली की बाबा तू हे कॉपी बंद केलीस की तू काहीतरी होऊ शकतो, माझ्यासारखा बनशील, मग तीच गोष्ट त्या मनात घेतली, ती व्यक्ती व्हायची. पण त्याच्या पुढची पॉवर मिळाली ना, ज्यावेळी आपण आकर्षण ते सिद्धांत मांडत गेलो तर ऑटोमॅटिक ती गोष्ट ब्रह्मांडालाही आणि ह्या सगळं बाहेर पडत असतं, ते परत बुमरॅग होऊन आपण येतो. बघ लांबचं कशाला उदाहरण, बरं एखाद्याशी आपण प्रेमाने वागतो, कळत न कळत ती व्यक्ती, पण ती व्यक्ती खूप चांगली आहे, खूप व्यवस्थित आहे, तिच्याबद्दल आपण चांगले विचार केलो, ऑटोमॅटिक ते विचार तुमच्यापर्यंत पोहोचतात. तुम्ही त्या व्यक्तीला अरे खूप चांगले बरं काय, आणि एखादी दुश्मनी असलेली व्यक्ती, दुश्मन असेल, आपण त्याच्याबद्दल वाईटच बोलतो, ऑटोमॅटिक ती व्यक्तीबद्दल एवढं घाणेरडं बोलतो, एवढं सगळं बोलतो,
आणि ती व्यक्ती कळत नकळत आपल्याबद्दल पण तशीच बोलत असेल. ते मग एकमेकाचा तिरस्कार होतो. जरी दिसलं तरी म्हणजे हातपाय मस्तकात गेल्यासारखं वाटतं, म्हणजे राग आल्यासारखं वाटतं. अच्छा, म्हणजे हे दोन्ही साईडला वर्क होतं. हा, दोन्ही साईडला, कारण जसा विचार करू तशाच गोष्टी तसंच घडतात. घडणार. एखादी व्यक्ती आपल्याला आवडते, चांगली वाटते, एखादी व्यक्ती आवडतच नाही. पण सर आता हे नकारात्मक विचार आणि सकारात्मक विचार हा. ह्याच्यावरती आपला ह्याच- कंट्रोलच नाही. बॅलन्स साधला पाहिजे. कसं काय पण? आता हा बॅलन्स साधायचा असेल तर मग मला माझ्यामध्ये येणारे कोणकोणते शब्द असे आहेत की ते माझेच आहेत. असे काही प्रश्न येतात. शेवटी मन ओढा हे ओढा आहे, कुठे पण जाते हो. ती परवा एक गाणं बघा आहे मनावरती, खूप सुंदर गाणं आहे, बरं. मला नाही आठवते, पण हा. त्या मनाचं काम काय आहे की तुम्ही इकडं पण येतं, इकडून पण येतं, इकडून येतं, तुम्ही काय घेणार आहे. त्या मनाला पण सांगायचं, चल हा तुझ्यासाठी हा वर्ड नव्हता, तू कुणातरी चुकीचं घेतलंय त्यामुळे तू असं वागतोयस. हा, पण हा तुझ्यासाठी आहे, चल तुला काय आवडते ना हे तुझ्यासाठी. मात्र तू चुकीचा एखादा शब्द घेतला, मनामध्ये ठेवला आणि तशातून कृती केली. कधी करीत बघा ना, आता आपण मोठे एवढे झालोय, लहानपणी बेधडक होतो, बिंदास हो होतो, हो हो. कुठलीही गोष्ट करायला जाऊ द्या, काही प्रॉब्लेम येत नाही. पण आता मोठे झालं, हळूहळू भीती वाढते, अनामिक भीती वाढते, दडपण वाढते. मग ती माझ्याच्यानं होईल का नाही होईल का नाही. आज मॅकडॉनल्ड सारखे लोक वयाच्या अगदी ह्याच्यात हे 50च्या KFC पुढे. वगैरे हे मोठे होतात का? लॉज ऑफ अट्रॅक्शन. अपयश 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 आणि परत यश, बरोबर आहे की नाही. अब्राहम लिंकनना सुद्धा तसंच काम करावं लागलं. म्हणजे ह्या लोकांनी जर जाणले, पण ते तयार होण्यासाठी त्यांना तेवढं त्रास पण भोगावा लागला. मग त्यातूनही ते वावरत त्यांचा बिलीव्ह सिस्टम स्ट्रॉंग झाला. पण सर काही लोकांना असं वाटतं की माझ्याच नशिबात हे अपयश आहे, स्वतःला कोसतात लोक. मग यावरती तुमचं काय म्हणणं आहे? येस मॅम, खूप चांगला प्रश्न आहे. कारण याच्या पाठीमागे रिझन असं असतं की त्या माइंडला आतापासून जेवढे संकट आलेले आहे, जेवढ्या गोष्टींनी त्रास दिलेला आहे, जेवढ्या लोकांनी त्रास दिलेला आहे, ते मनात कुठेतरी घर करून बसलेलं असतं. आणि कुठेतरी एक बसलं की ते हिनं मला त्रास आहे, हे असं त्यांनी मला त्रास, माफ करायला शिका ना, माफ करा, जाऊ दे ना, त्याला माफ करा, बघा ऑटोमॅटिक मोकळ होते. आता त्यासाठी ती प्रार्थना, ओपोनोपोची प्रार्थना खूप सुंदर आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू म्हणा, स्वतःला म्हणा, ऑटोमॅटिक सगळे विचार निघून तुमची बॉडी बघा किती फ्रेश होते. एक कंटिन्युअस 10-15 मिनिटं तुम्ही हे केलं, मेडिटेशन करा. आपलं मेडिटेशन पण करू शकतो. दुसरी गोष्ट, आता मी माझ्या विद्यार्थ्यांना काय, म्हणजे हाय पॉवरचे विद्यार्थी असतात, उगाच वर्गात बसले काहीतरी हे कर, काहीतरी ऍक्टिव्हिटी, त्यांना मी मंत्र देतो. हा, तू मंत्र म्हण, ऑटोमॅटिक तुझ्या बॉडीमध्ये शांतता आहे, ऑटोमॅटिक शांत होते पोरगं. म्हणजे हे कुठंतरी त्या माइंडला किंवा त्या ह्याला काम दिलं पाहिजे. म्हणजे रिकामं मन म्हणतो ना, सैतानाचं घर असतं, तसा प्रकार असतो. मनात येणारे अनेक विचार येत असतात, त्या विचारानुसार आपणाला कुठले साजेस आहेत. पण सर आता ह्या केसमध्ये की असंही होतं ना खूप वेळा, की आता समजा एखादी नवविवाहित आहे, ठीक आहे, ती खूप अपेक्षा घेऊन आली आहे त्या घरात, ठीक आहे, जस्ट मॅरिड आहे, आणि तिला बोललं गेलं काय, तर ती आता सध्या ह्या मोडला आहे की मला सगळ्यांनी स्वीकारावं, मी ह्या घरात आली आहे. पण जर उलट घडलं तर कदाचित ती असंही म्हणते की मी आता हे आयुष्यभर नाही विसरू शकत. हा मोठा प्रॉब्लेम आहे मॅम. आता काय झालेलं असतं, दोन फॅमिली असतात, ह्या फॅमिलीचे संस्कार वेगळे, ह्या फॅमिलीचे संस्कार वेगळे. ह्या फॅमिलीचा जो पिंड तयार होत चाललेला आहे तो वेगळा, हा वेगळा. आता ह्याच्या अपेक्षा आता कसं झालंय, म्हणजे समानता असेल, विचारांची फ्रिक्वेन्सी एक असेल, त्यांचं चांगलं चाललंय. पण विचारांची फ्रिक्वेन्सी इकडे वेगळी असेल, हाय लेवलची असेल, इकडे लो लेवलची असेल, तर ते कुठेतरी कम्युनिकेशन गॅप पडतंय. म्हणजे त्या व्यक्तीला काय पाहिजे हे ह्या लोकांना कळत नाही, ह्या लोकांना काय अपेक्षित आहे ह्या व्यक्तीला कळत नाही. त्यामुळे त्या दोघांमध्ये जो काही फ्रस्ट्रेशनचा किंवा ज्या अपेक्षा घेऊन, कारण हे कसं असतं, सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी मगाशी सांगितलं की आई वडिलांच्या माध्यमातून अपेक्षा ठरल्या जातात. मुलीला वाटतं की माझे जसे वडील आहेत तसे त्या मुलामध्ये गुण पाहिजे. कळत नाही, बरं जाणून येत नाही, ते दिसत नाही, पण ती धारणा करून आलेली असते ना, तिच्या ते हे बनलेलं असतं की बाबा माझ्या वडिलांमध्ये हे गुण आहेत, तर माझ्या नवऱ्यामध्ये ते गुण असलेच, अपेक्षा राहते ना. आणि आई मधून काय की ती मुलगीला वाटतं की माझी आई जशी आहे तशी म्हणजे इकडे हे पाहिजे, माझी सासू पाहिजे, नाही होत ना. तर दोघांचे संस्कार वेगवेगळे आहेत, दोन ठिकाणचे लोक एकत्र आले. बरं, ते एका गावातला तो विषय आहे का? नाहीये. लांब म्हणजे हा पर्टिक्युलर भाग आपण बाहेरच्या लोकांना अपेक्षित करतो ना. मग त्यांची फॅमिलीमध्ये असणारे जे संस्कार, घडलेली जडणघडण, या फॅमिलीमध्ये असणारे संस्कार घडण, मग त्यामुळे ते एकत्र आल्यानंतर जर एकसारखे असतील, विचारांची फ्रिक्वेन्सी योग्य असेल, चांगलं चालतंय. दोघांचं कुठंतरी बिघडलं, आज घटस्फोट मिनिटाला व्हायला लागले. काळाची गरज आहे, कारण तिथं अंडरस्टँडिंग झालेलंच नाही. आणि सगळ्यात महत्वाचं काय झालंय, आज मोबाईल ऍडिक्टिव्हिटी आणि त्याचबरोबर लॅपटॉपमध्ये जे लोक बसतात ना, कंटिन्युटी माइंडसेट नाही हो व्यवस्थित राहत त्यांचा. चिडचिडपणा, राग, छोट्या छोट्या गोष्टीवर राग करणं. म्हणजे पण सर मग लॅपटॉप घेणारे लोक तर जास्त पैसे कमवतात. नाही, मग ते तर आहेच की, पैशाची पण तेवढी हे पण तेवढं काम पण कसं साधलं पाहिजे. आता त्याच्यावरती तुम्हाला थोडंसं मेडिटेशन
करावं लागेल, स्वतःच्या विचारावर काम करावं लागेल. आपण नेमकं काय करतोय आणि कशासाठी करतोय माहित पाहिजे ना. बरं, मला पैसा प्रचंड मिळतो, पण त्या पैशाचं मी नेमकं काय करणार आहे मलाच माहित नाही. नियोजन पाहिजे. नियोजन पाहिजे. त्याचबरोबर माझी भौतिक सुख मला मिळत आहेत, भौतिक सुख पण नाही, तरी पण माणूस नैराश्यामध्ये आहे. ज्याला भौतिक सुख नाही तो पण नैराश्यामध्ये. मग आता कुठंतरी काळाचा असं व्हायला लागलं की व्हायब्रेशन जे वेगवेगळ्या त्या ह्यामुळं ह्या लोकांच्या मनामध्ये हे आता हे तुमचे जे मोबाईल व्हायब्रेशन किंवा लॅपटॉपचं हे तुम्ही बघा ना, लोक म्हणजे अजून लहान मुलं बघा, पूर्वीच्या काळी आता कोरोनाच्या अगोदरची मुलं सगळी ऐकत होती बघा. प्रत्येक म्हणजे माझा हा प्रश्न आहे, प्रत्येक शिक्षकांनी बघा, कोरोनाच्या कालावधीमध्ये तुमचं सगळं मुलं ऐकत होती. आता मुलं ऐकतच नाहीत, ती तुम्हाला वेगळं सांगतात बसते. हो, मॅनिप्युलेट करतात आहेत वेगवेगळ्या पद्धती. आणि मगाशी एक विषय राहिला की तुमच्या फेसबुकला पण माहिती आहे तुम्हाला काय पाहिजे, तुमच्या युट्यूबला पण माहित पाहिजे तुम्हाला काय पाहिजे. कारण ते तुम्ही एखादा विषय मांडला की ते सगळं रील येते पुढे. मग ते एकात गुंतलं की ते तासभर आपण सुद्धा तेच करतोय ना. एका रील मध्ये गुंतलो तर तास 2 तास कधी गेला कळलाच नाही. फेसबुकमध्ये आलं तर ते सगळं येते ना. सॉंग पाहिजे तर सॉंग येते, मोटिवेशनल पाहिजे तर मोटिवेशनल पाहिजे, चुकीचं काय असेल तर चुकीचं येते, बातम्या पाहिजे तर बातम्या येते. मग ते त्यांनाही माहिती आहे, मग त्यांनी त्या फोकस करून आता म्हणजे जो फोकस करून गेले हेच लॉज ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे जसा विचार करू त्याच गोष्टी आपल्या लाईफमध्ये येत असतात, त्या पद्धतीने कृतीत होत असतात. मग याच्यासाठी आपणाला खरंच काय पाहिजे हे माहित पाहिजे. आज म्हणजे मला असं म्हणायचं, जी लोक मोठी होतात त्या विजनरी असतात. ओके, विजनरी आहेत. कसं सांगायचं मला की आता समजा एखादा रस्त्यावरती काम करणारा दगड फोडणार तो दिवसाचाच विचार करतो, बरोबर की नाही. आता दुसरा आपण एखादा कामगार असेल तो महिन्याचाच विचार करतो. किंवा एखादी व्यक्ती अशी आहे की बिझनेसमॅन आहे, तो 1-2 महिन्याचा 3 महिन्याचा स्टॉक एवढा होईल तो तेवढा. आणि एखादा मोठा बिझनेस असेल तो 20 वर्षाचा विचार करतो, 20 वर्षांतर मी कुठं असेल हे आपल्याला माहितच नाही. मग हे जर आपल्याला एकदा माहित झालं की मला कुठं जायचंय, मी कशा पद्धतीने जाणार आहे, मी कसा जाणार आहे, हे जर मला आयडिया आल्या तर ऑटोमॅटिक मी त्या दृष्टीने काम करणार आहे. त्याच्यात डिस्ट्रॅक्शन येऊ काही पण मी ते करणार म्हणजे करणार ऍट एनी कॉस्ट. म्हणजे एंड गोल हे फिक्स पाहिजे किंवा डेस्टिनी फिक्स. मग सर आता समजा आपल्याकडे अशी मुलं आहेत 10वी 12वी किंवा डिग्रीचे, ह्यांचं गोल काय असलं पाहिजे? आता माझं असं मत आहे की प्रत्येक विद्यार्थ्याने पहिला गोल सेट करावा. तो गोल असा सेट करावा की जेणेकरून त्याला काय आवडते. त्या विद्यार्थ्याला माहित असते, पण काय होतं तो ह्यांनी केलं म्हणून मी करतो किंवा ह्यांनी केलं म्हणून नाही. तुला काय आवडतं हे सगळ्यात जास्त महत्वाचं. तू स्वतः एक असं काम कर की तुला नेमकं ह्या गोष्टी तुला आवड आहे का, त्या गोष्टीसाठीच विचार कर, सातत्याने त्याच्यावरती काम कर. ऑटोमॅटिक त्याच्यासाठी तुला कोणकोणता माहोल पाहिजे त्याच्यावरती विचार कर. अशा काही गोष्टी लिहून काढ की मला 20 वर्षांनंतर मी कुठं असणार आहे, मला काय काय पाहिजे माझ्या लाईफमध्ये, कोणकोणत्या गोष्टी पाहिजे लिहून ठेवा. ऑटोमॅटिक ते होतात का तर होतात 100%. ब्रायन ट्रेसी म्हणजे एक लेखक आहे, ते म्हणतात तुमचे 20 गोल लिहा, 20 गोल लिहा. त्या 20 गोल मधले 20 गोल तुमचे पूर्ण कम्प्लीट होतात तर होतात. अच्छा, म्हणजे लिहिण्यामध्ये खूप पॉवर आहे. यस. आता मी आणखी एक उदाहरण केलं होतं आपल्यातला. म्हणजे मागच्या एक 3-4 महिन्यापूर्वी मी एक म्हणजे एक प्रयोग केला की आपण गाठी बांधतो नाही का, गाठी किंवा मंदिरात गेलो की गाठी बांधतो किंवा नवस बोलतो, तसं आम्ही गाठी बांधल्या. 7 गाठी बांधल्या आणि 7 आम्ही गोल सांगितले की मला हे पाहिजे हे पाहिजे हे पाहिजे. ते 7च्या 7 गोल पूर्ण झाले. सिरियसली? यस. मग आता हे आपण हे प्रत्येक गोष्टी प्रत्येकाकडे तेवढी पॉवर आहे, पण कुणाची बिलीव्ह सिस्टम स्ट्रॉंग असते कुणाची नाही. आता माझं काम होणार म्हणजे होणार 100%. मी म्हणतोय ना होणार काम. कुठलं होतंय काय माहित. बघा तुम्ही इंटरव्ह्यूचा प्रश्न विचारला ना, तो प्रॉब्लेम बघा त्या मुलाच्या मनामध्ये 10 वेळा प्रश्न होतंय ना माझं कोणा, अरे त्याचं कुठंतरी ते नाही माझ्यासाठी नाही, ते नाही होणार. हो कसं होणार त्याच्याच मनात. म्हणजे ह्या लॉ ऑफ अट्रॅक्शनला काय आहे की तुमच्या मनात शंका कुशंका नाही आली पाहिजे, पण नाही आला पाहिजे. होणार म्हणजे होणार ऍट एनी गोष्ट. बस आता नाही झालं पुढच्या वेळी तर 100% होणार. मग त्यासाठी स्वतःला माइंड त्या पद्धतीने तयार करणं गरजेचं आहे. माइंडसेट पण खूप महत्वाचं आहे. स्किल कौशल्य आहे सगळं आहे, पण तिथं गेलं लगेच माघार येते. कुठेतरी कळत न कळत ते कळत नाही त्यावेळी आपल्याला काय नेमका प्रॉब्लेम. हा, आता त्यासाठी गाईड घ्या बाबा, मला काहीतरी काय नेमकं माझं चुकतंय. आणि म्हणून प्रत्येकाला मेंटॉर पाहिजे. तुमच्या लाईफमध्ये जो तुमचा मेंटॉर आहे ना, तोच सगळं काही काम करत असतो. एक्झॅक्टली. त्यांनी जर सांगितलं तुम्ही हे करा तर 100%. आज प्रत्येकाला कोच आहे, बरोबर. कुठल्याही खेळाडूमध्ये कोच असल्याशिवाय कुठलं काम होत नाही. बिझनेसमध्ये पण कोच आहेत. आज बिझनेसचे पण कोच आलेत सगळे. मग ते जर ते लवकर फास्ट ग्रो करते. हो का करते, त्याला अनुभव आलेला असतो की कायच करायचं नाही. आता हे पहिल्यापासून सुरुवात करते, मग ती कळत न कळत पडत रडत काहीतरी चाललेलं असतं. पण ह्या व्यक्तीला असा विषय आहे की त्याला सगळं पहिल्यापासून माहित असेल, मग ते सांगतंय इथं बघ चुकतील, इथं पुढे जा, इथं हे केलं पाहिजे, ऑटोमॅटिक ते सांगलं जातं, मग ते पुढे जातं.
म्हणजे जसं आपण नदी पार करायची असेल, पोहत गेलं की उशीर लागेल ना, पण बोटीने गेलो तर ऑटोमॅटिक लवकर जाणार. हा काम आहे बघ. त्यामुळे आपल्या मनावरती काम झालंच पाहिजे. तर सर मला हे सांगा की जे आता घरांमध्ये वातावरण तयार झालंय की पालक म्हणतात मुलं ऐकत नाही, मुलं म्हणतात पालकांना समजत नाही, हा गॅप कसा भरून काढायचा? हा खूप छान प्रश्न आहे मॅडम. आज प्रत्येक पालकाला पडलेला प्रश्न आहे. आज द्विधा अवस्थेत आहे प्रत्येक पालक. म्हणजे माझ्या मुलाला मी करायचं काय, नेमकं माझा मुलगा अभ्यास करत नाही किंवा नेमका काहीतरी वेगळ्या पद्धतीने करत असतो. तर याच्यावर सगळ्यात महत्वाचं आहे की मोबाईलवर काम करणं. मोबाईल जर त्याला जास्त वेळ दिला तर 100% तो तुमचा ऐकणारच नाही. मग त्याच्यासाठी आता तुमचं ऐकायचं असेल तर मग एखाद्या असं व्यक्ती निवडा की त्या कोणाचं तरी तो ऐकतो. त्या व्यक्तीशी कळत न कळत बोला की बाबा माझा विद्यार्थी असा आहे, तुम्ही जरा त्याला हेल्प करून त्यातून बाहेर काढा. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह विचार करा. नाहीतर माझा मुलगा असाच आहे, तो असाच करतोय, त्याला काहीतरी वेडेवाकडं तुम्ही बोलायला गेलं. आणि फास्ट बघा ना तुम्ही, मुलाला काही पण काटा टोचू द्या, आईला पहिल्यांदा कळतं. म्हणजे एवढं कनेक्टेड असतात माइंडली. बरोबर. किंवा मुलीला काय पण होऊ द्या, वडिलांना पहिला का म्हणजे त्रास होतो. हे कनेक्टेड जे आहे ना, कनेक्टेड गोष्टी आहेत. मग तुम्ही जर त्याच्याबद्दल चांगला विचार केला तर 100% त्याच्यापर्यंत पोहोचणार. त्याचं सबकॉन्शियस माइंड ते एक्सेप्ट करणार आहे की हा चला, आणि कळत न कळत तो तसा पॉझिटिव्ह वावरणार. पण तुम्ही जर निगेटिव्ह केलात आणि तुम्ही त्याचा पिक्चर फ्लॉप ठरवला तर त्याचा पिक्चर नाही चालणार. त्याचा जर पिक्चर चालवायचा असेल तर तुम्ही त्याच्याबद्दल त्या पिक्चरमध्ये जी काही माहिती देणार आहे ती चांगली भरा, मनामधून भरा. जरी वाटलं तर तुम्हाला आमचं पोरगं नाही, पण मनामधून रोज रात्री त्याच्यावर प्रयोग करा. तो झोपल्यानंतर मॅनिफेस्टेशन करा की बाबा माझं पोरगं चांगलं आहे, आता अभ्यास चांगलं करतंय, रोज अभ्यास चांगलं व्यवस्थित करतंय, आता खरंच त्याच्यामध्ये बदल झालेले आहेत, तो आता माझं सगळं ऐकतोय, बघा बदल. आणि हे एका दिवसात नाही उपयोग. नाही तुम्ही एक दिवस करणार म्हणा झालं जादू झाली पाहिजे, नाही होत. ते कसं आहे, काम करलं पाहिजे ना त्याच्यावरती. मग तुम्ही मनावरती शेवटी एवढ्या दिवसाचं ते पगडा पडलेला आहे त्याच्यावरती, तुम्ही करतच नाही कसं करणार? मग त्याच्यावर तुम्ही एक काम करा, ते झोपल्यानंतर त्याच्याबद्दल चांगला पॉझिटिव्ह विचार करा. त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे कुठलंही काम करत असताना त्याच्याबद्दल नाही, आज तो आता टॉप व्हायला लागलाय, त्याच्यात प्रत्येक विषयात चांगला व्हायला लागलाय, त्याचा अभ्यास चांगला होत चाललाय. मग असं जर तुम्ही त्याच्याबद्दल चांगलं मत बनवलं, ऑटोमॅटिक बघा किती चेंजेस होतात. आणि तुम्हाला काही दिवसांनी ते जाणवेल. हा लगेच नाही, पण 15 ते 20 दिवसांनी तुम्ही जर सातत्याने त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह बोलायला लागला ना, तर 100% रिझल्ट आहेत का तर आहे. आणि हे सगळ्यात महत्वाचं. पण आपल्याला ते नाही होतो. कधी जरा वाईज काय चुकला की लगेच आपण सुरू, म्हणजे आपल्यात काय एनर्जी माहित नाही, पण ते लगेच चालू होतं. तू असंच आहे, तू तसंच आहे, तू तसंच आहे. कळत न कळत मग ती म्हणते मी पण तसंच आहे, मग असू दे. म्हणजे एकमेकाचे हे प्रॉब्लेमच आहेत प्रत्येक. त्या प्रॉब्लेमवर, आणि आपण काय करतो, प्रॉब्लेमवरच प्रॉब्लेम तयार करतो, सोल्युशनवर लक्ष देत नाही. बघा कुठल्याही कुटुंबात जावा, तुम्ही कुठलाही प्रश्न येऊ द्या, त्यांच्या लाईफमध्ये कुठलाही प्रश्न आला तर प्रॉब्लेम कसा मोठा आहे ह्याच्यावर काम करतो, पण त्याचं सोल्युशन असतं हे आपल्याला उशिरा कळतं. कोणीतरी सांगितलं अरे हे केलं तर बरोबर होईल, पण त्या सोल्युशनवर काम करा ना. बरं हे करताय, आता तुम्ही एखादा मुलगा अभ्यासात हुशार नाही पण दुसऱ्या गोष्टीत हुशार आहे, मग त्याला त्या आवडीच्या गोष्टीवरून त्याला अभ्यासात हुशार बनवू शकता तुम्ही. त्याला मिरर टेक्निक सांगा, आरशासमोर राहा उभं, रोज म्हण ना बाबा काय म्हणाय, कोणाला पैसे द्यायचे का, काय नाही. तुम्ही गुगलवर टाका की ह्याला बरं अभ्यासात चांगलं करायचंय, मग मला काय करता येईल, ऑटोमॅटिक तुम्हाला इन्फॉर्मेशन सगळी येते काय करायचं काय. आज एवढं फास्ट झालंय की तुम्ही अमेरिकेतल्या माणूस काय करतो तिथे कळते. मग आपल्या मुलगा काय करतो हे आपल्याला माहितच आहे. मग त्याच्यावरती काम करायचं असेल तर दोघांनी काम करून बाबा त्याला पॉझिटिव्ह बनवायचं आहे, तर त्याला अफर्मेशन म्हणून घ्या. संध्याकाळी त्याला मंत्रोच्चार म्हणायला सांगा, किंवा याच्यामुळे काय होतं त्याचा पॉझिटिव्ह ऑरा बनेल. आणि म्हणून बघा ना, संगतीचा असर सगळ्यात वाईट आहे. त्याची जर संगती चुकीची असेल, तुम्ही संगती पण चेक करा, तो संगती कोणत्या संगतीत राहतो, तो तसाच वावरणार आहे. तो जर चुकीच्या संगतीत गेला तर चुकीच बिहेव करणार आहे. जर चांगल्या संगतीत गेला, आता संगत मग ठरवायची कशी, ती चांगली आहे का वाईट आहे, हा पण मोठा प्रश्न आहे. मग आता त्याच्यासाठी आपण काय महत्वाचं आहे, तुम्ही 24 तास त्या मुलांच्याच जात नाही, मग त्याच्यासाठी अगोदर ह्याचे विचार बदला. ऑटोमॅटिक त्याला जाणीव झाली पाहिजे की आपण जी गोष्ट करतोय ती चुकीची आहे. ती जर त्याला एकदा जाणीव झाली, ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये बदल व्हायला सुरुवात होते. बरोबर. पण हे आपण जाणीव करूनऐवजी त्याला जास्तच टोकतो, मग ती काय म्हणते, ती प्रेम मागायला तिकडे जाते, मग त्याच लोकांच्याच जाते, कारण त्याला दिलासा मिळतो. 4 चहा देतात, वडापाव देतात, बरं वाटतंय, छान आहे, मग ती जास्त सानिध्यात राहते ना. आज मुलं किंवा मुली आज हे बाकीच्या म्हणजे दुसऱ्यांच्या ह्याच्यामध्ये प्रेमामध्ये अडकण्याच्या वगैरे हे गोष्टी ह्याच गोष्टी होत नाही. घरी जर त्या मुलीला प्रेम मिळालं नाही तर ही मुलं मग कुठंतरी बाहेर प्रेम, मग ते त्याला माहितच आहे की मग हे कशा पद्धतीने. याला घरातले भांडणं कारणीभूत आहेत का? येस मॅम, 100%. ज्या घरात जास्त भांडणं होतात. तुम्हाला काय वाटतं ऍज अ काउन्सिलर, काय म्हणजे काय दाखवलं पाहिजे मुलांना आणि काय हाईड केलं? आता सगळ्यात महत्वाचं आहे, मुलांच्या समोर भांडलंच नाही पाहिजे माझं तर मत. पण कळत न कळत जरी वाद झाले तर त्यावेळी कंट्रोल करा स्वतःला.
आणि ऑटोमॅटिक तुम्ही परत भांडायचं नाही, दोघंच एकटं असल्यानं भांडा, मुलं शाळेत गेल्यानंतर भांडा, काय हरकत नाही, पण त्यांच्या समोर नको. समोर नको, कारण ते बघतात रोजच ते कंटाळतात त्या गोष्टीला, आणि मग ते त्यांची बिलीव्ह सिस्टम मध्ये हे असंच असतं. मग तीच सिस्टम पुढे वाढत जाते आणि त्याच पद्धतीने पुढे ते त्यांनाही तोच प्रॉब्लेम फेस करतात. काही काही मुलं तर लग्नावरचा विश्वास उडून विश्वासच वागतात. नाही, आता तोच हे प्रॉब्लेम आमच्या झाला आई ना. वडील सारखेच भांडतात, ते लग्न करायचं करायचं का नाही, कितीतरी मुलांचे प्रॉब्लेम आहेत ना. हो. अगदी म्हणजे सर मला एखादी स्टोरी सांगा ना, म्हणजे तुमच्याकडे असे कोणी आले होते का विद्यार्थी, किंवा हे आपलं जे मॅनिफेस्टेशन आहे, ज्या काही गोष्टी आहेत, तर अच्छा, असे एखादी तुम्ही सक्सेस स्टोरी सांगू हो, शकता का? सांगू शकतो की माझ्याकडे एक 10th विद्यार्थिनी होती. हम्म. आता त्यांच्या घरी असे प्रॉब्लेम होते, 100% होते, आणि ती मुलगी काय केली की डिप्रेशन मध्ये जायला लागली, आणि त्याच्यानंतर तिनं काय केलं की मालिका बघायला सुरुवात केली. बर. टीव्ही एक माध्यम खूप त्रासदायक करतं. आता त्या मालिकेमधलं आणि ह्यांच्या घरामधला माहोल सेमच, बर. आणि मग त्या मुलीनं हळूहळू त्या मुलीचं त्या सेम तसंच कॅरेक्टर त्या म्हणजे सिरियल मध्ये होतं, ते कॅरेक्टर तिनं आत्मसात केलं. आणि माझ्या बाबतीत असंच घडतंय म्हणून ती स्वतःला म्हणजे निगेटिव्ह मध्ये न्यायला लागली, डिप्रेशन मध्ये, पूर्ण डिप्रेशन मध्ये. टॉप म्हणजे नंबर 1 असणारी मुलगी, प्रत्येक विषयात टॉपच्या टॉप मार्क्स मिळायचे असणारी विद्यार्थिनी त्या अशा गर्तेत गुंतली की ऑटोमॅटिक त्यातनं बाहेर पडायला तिला मुश्किल पडलं, कारण हळूहळू तिचे मार्क मिळायला लागले, हळूहळू तिचं बिहेवियर चेंज व्हायला लागलं, हळूहळू ते एकटं बसणं, एकटं काहीतरी माहोल करणं. हा, एकटं बसणं चांगलं आहे, पण ते कधी पॉझिटिव्हली पाहिजे. पण निगेटिव्हली जर गेली तर ही मुलं पूर्ण डिप्रेशन मध्ये जातात. मग ती तिच्या कुणावर विश्वास, आईवडिलांच्यावर राहिला नाही. मग मी आईवडिलांना बोलवलं, बाबा हे असं विषय काय, नेमका प्रॉब्लेम काय, काही सोल्युशन मी त्यांना सांगितलं. पहिला टीव्ही बंद करायला लागला. आज मी माझ्या घरात मला वाटतं की 10 वर्ष झालं मी टीव्हीच घेतलेला, बंद केलं, कारण त्या इडियट बॉक्स आहे तो. तुम्ही बघा ना, कर्कश आवाज, आपल्या त्यातल्या बातम्या तेच ऐकतो, जिथं जाईल तिथं सासू सुनाची भांडणं किंवा तिथं काहीतरी अफेअर्स वगैरे, आणि ते बघतात आणि त्याच पद्धतीने बिहेव्हिअर होते. आज बरोबर बराच इम्पॅक्ट बऱ्याच फॅमिलीमध्ये ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. म्हणजे त्यामुळे त्या गोष्टीचा इम्पॅक्ट आपल्या ह्याच्यामध्ये, आता ते झालं, आता मोबाईलमध्ये ऍडिक्टेड झाले. मोबाईलमुळे मग कुठं इंस्टाग्राम, कुठं काय, नेटफ्लिक्स आलंय सर आता सगळं. हो, त्याच्यावर पण येते. नाही, ते आता हे कसं झालंय की ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या हातात आल्या, पण त्याचा किती वापर झाला पाहिजे. हा, चांगला पण त्याचा वापर करू शकतोय आणि चुकीचा पण करू शकतोय. जसं 12th फेल मूवी आपण बोललो, तो पुन्हा बघा ना, काय हरकत आहे. इन्स्पिरेशन मी माझ्या विद्यार्थ्यांना मोटिवेशनल पिक्चर लावून देतो, त्यातून त्यांनी बाबा स्ट्रगल करून तिथपर्यंत का पोहोचले. आणि 12th फेल तर मी कितीतरी वेळा बघितलंय, कारण त्यात सांगण्याचं तात्पर्य एवढं खरोखर आहे की 1 रुपया नसताना सुद्धा पोरं काहीही करू शकतात. हे जातीवंत उदाहरण आहे ते. बरोबर. आणि ते जर मुलांनी आत्मसात केलं, आपण पण करू शकतो, तर सक्सेसचा रेशो वाढणारच आहे. एक्झॅक्टली. पण आमचा सक्सेस रेशो वाढत नाही, आम्ही तेवढ्यापुरतं बघतो, ऐकतोच आणि विषय सोडून देतो. आमचं जे चाललंय ते तसं चाललंय, कारण त्याला कारणीभूत काय की तो आपण आपले मेंटॉर आपण जर कंटिन्युअस मेंटर समोर असं मेंटर सांगतो तुम्हाला, लक्षात घ्या, आज काय झालंय, तुमच्याकडून काम करून घ्यायचं, मी तुमच्याशी गोडच बोलणार. जर मी तुम्हाला चुकीचं बोललो तर तुम्ही पण माझ्यापेक्षा थांबणार नाही, आणि तुमच्यातले दोष दाखवायला लागलो तर तुम्ही थांबतच नाही. पण सर कसं करेक्ट मेंटर हा दोष दाखवणार ना, नाही, पण ते आवडत नाही ना काही ना, मग त्यामुळे ती लांब जातात. तुम्ही जर त्यांच्यातला दोष दाखवायला गेलं तर ते म्हणतात हे मास्टर वाईट आहे, नको, त्याच्यापेक्षा जायलाच नको. मग त्यापेक्षा मग काय, जे गोड बोलतात, जे चांगलं सांगतात, मग तिथं ते मुलं मॉब्स असतो सायकोलॉजी, मग ऑटोमॅटिक मग ते काय होतं, तेवढं ते क्षणिक असतं. विनोद आपण सातत्यानं ऐकत गेलो, बोर होतो शेवटी. पहिल्यांदा हसतो, चांगलं वाटतं, पण पुन्हा तोच विनोद सारखा झाला तर नाही. मग मुलं तसेच आहेत ना, शेवटी आपण म्हणतो मुलं देवावरची फुलं. सर मला हे सांगा की मुलांनी एक्झॅक्टली कशाला प्रिफरन्स दिला पाहिजे, पुस्तक की मोबाईल? मोबाईलमध्ये सुद्धा चांगल्या गोष्टी आहेत, पुस्तकामध्ये सुद्धा चांगल्या गोष्टी आहेत, पण शक्यतो पुस्तकावर फोकस करा. आणि जर तुम्ही एकदा पुस्तक चांगलं मोटिवेशनल वाचलं तर ते सबकॉन्शियस माइंड लवकर जातं, तशाच गोष्टी तुमच्या लाईफमध्ये घडतात. तसं मोबाईलमध्ये ज्या गोष्टी ऍडिक्टेड आहेत त्या सोडून द्या, त्याच्यातलं चांगलं आहे ते बघा. पण काय होतं, आपण त्यात एकदा घुसलो की त्यात रममान होतो आणि चुकीच्या गोष्टी आपल्या कळत न कळत व्हिज्युअलाइज होतात आणि नको त्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये येतात. त्यापेक्षा एक असं चांगलं पुस्तक निवडा की त्या पुस्तकामधून आपल्या लाईफमध्ये काय चांगले बदल होतील हे कळत न कळत ते मन ऍक्सेप्ट करेल आणि तुम्ही तुमची लाईफ चांगली घडवू शकता. पण सर पुस्तक नेमके कुठल्या पद्धतीचे किंवा कुठल्या प्रकारचे वाचले पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण आपण कथा आणि कादंबरी वाचली तर आपल्या लाईफची कथा आणि कादंबरीच होणार आहे. जर पुस्तक तुम्ही मोटिवेशनल वाचलं, आध्यात्मिक वाचलं, तर त्यानुसार तुमच्या बिलीव्ह सिस्टम तयार होते. आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये बरेचसे शोध अगोदरच लागलेले आहेत आणि त्यानुसार तुम्हालाही नवीन आयडिया सुचतील.
नवीन वेगवेगळ्या गोष्टी येतील, त्या मोटिवेशनल तुम्ही त्या पद्धतीने विचार करायला लागला तर त्याही गोष्टी तुमच्या समोर येतील आणि एक नवीन आयडिया मिळून त्या पुस्तकामार्फतच, आणि पुस्तक वाचायला सोपं जातं, कळत न कळत त्याची आवड निर्माण होते. तसं मोबाईल काय ऐकलं थोडं ऐकलं ते पूर्ण डिटेल येत नाही, आणि त्यामुळं मोबाईलचं लिमिटेड ऍक्सेस येतो, आणि हा लाईफ लॉंग म्हणजे जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत त्या गोष्टी आपल्याला पुन्हा पुन्हा आत्मसात करता येते. पुस्तक वाचायला कधी पण मी प्राधान्य देईल, आणि तेही चांगली आणि मोटिवेशनल पुस्तक असावेत. चालेल. सर, आता मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की आता हे मॅनिफेस्टेशन आहे किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे, म्हणजे हे मॅनिफेस्ट करा, हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, असे म्हणणारे भरपूर लोक आहेत, आणि युट्यूबवर तर तेवढा डिगभर कंटेंट आहे आणि ते ऍक्सेसिबल पण आहे अगदी मोबाईलमध्ये. मग मेंटरचीच गरज का? मॅडम, ह्याच्या पाठीमागचं कारण असं असतंय की कुठलीही गोष्ट करून घेतल्याशिवाय होत नाही. आता बघा की डॉक्टर म्हणजे त्यांनी मास्टर मिळवलं त्यामुळे ते कुठलंही ऑपरेशन सहज करू शकतात, पण युट्यूबवर बघून आपण नाही करू शकत, कारण तेवढं आपलं ते सहज होत नाही. त्यामुळे त्या गोष्टीची त्या व्यक्तीचीच गरज असते. ती जर व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये असेल तर ऑटोमॅटिक तुमचं फास्ट व्हायला वेळ लागत नाही. मग प्रत्येकानेच मेंटर ठेवलेच नसते ना, प्रत्येकाला वाटलं असतं माझ्या मनानं, आणि शेवटी कसं असतं, मन आहे ना ते तुम्हाला ज्या गोष्टीची गरज आहे तिकडेच नेणार, तुमच्या आवडीनुसार नेणार. पण कधी कधी कष्ट पण करायला लागतंय, कधी कधी अभ्यास पण करायला लागतोय, कारण डॉक्टर एवढे अभ्यास करतात त्यावेळी कुठेतरी ते म्हणजे सक्षम बनलेले असतात. तसं प्रत्येक व्यक्तीनं तेवढा एफर्ट घेतलेला असतो, त्याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं असतं, आणि त्याला माहित आहे की नेमकं कुठं चुकतं आणि कुठं काय बरोबर आहे. त्यासाठी मग आहे ना सगळं कंटेंट आहे, पण तुम्ही रोज ऐकता का? ते नाही ऐकत ना. तुम्ही सलग 3 महिने ऐकू शकताय का? नाही ऐकू शकत. एकच भाजी रोज खाऊ शकताय का? नाही खाऊ शकत, कारण तुम्हाला चेंज पाहिजे. ही तर अशी गोष्ट आहे की तुम्हाला तीच गोष्ट पुन्हा करायची. आणि स्टडी, आणि विद्यार्थ्यांना मला आवर्जून सांगावं असं मला वाटतंय की स्टडी म्हणजे दुसरं तिसरं काय नसेल, रिपिटेशन आहे, तीच गोष्ट पुन्हा करायची. आज क्रिकेटमध्ये बघितलं तर तो शॉट त्या व्यक्तीने किती वेळा मारलेला आहे. मग आमचा अभ्यास मी एकदा वाचले माझ्या लक्षात राहणार आहे का? माझ्या लक्षातच राहत नाही. का राहत नाही? तू कर ना परत 10 वेळा, 15 वेळा, 20 वेळा एकच पॉईंट कर, ऑटोमॅटिक राहतो की नाही लक्षात. तसं आम्ही करत नाही ना. एकदा झालं की माझ्या लगेच जादू झाले, तू खाली ग्रुप येत नाही ना, हा प्रश्न आहे. असं होऊ शकतं. चालेल. सो सर, तुमचा या तरुण पिढीला काय संदेश असेल? आता माझं असं मत आहे की प्रत्येक व्यक्तीने, म्हणजे पालक असोत, विद्यार्थी असोत, तर या दोघांमध्ये आपल्या विचारांवर काम केलं पाहिजे. विचारांमध्ये शक्ती असते. आपले विचार कसे येतात, त्या शब्दामध्ये ताकद आहे. तो शब्द कसा आपण वापरतो, एकमेकाबद्दल कुणाशी कशा रिलेटेड करतो, त्या शब्दावर जर तुम्ही काम केलं आणि स्वतःमध्ये एक मॅनिफेस्टेशन करत गेला की नाही मी बेस्ट आहे, आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट, मनानं साथ एनर्जी येते. मी डल आहे, मी असं आहे, मी तसं नाही. मग ती एनर्जी तुमच्या जर इम्प्रूव्ह करायची असेल तर तुम्ही एकच काम करायचं की तुम्हाला काय पाहिजे त्याच्यावरती काम करा. आम्ही नको त्या गोष्टीत इन्व्हॉल्व्ह होतो, मग मला हे झालं पाहिजे, मला हे झालं पाहिजे, नाही होणार ना ते. मग तो प्रॉब्लेम कुठेतरी नको, आणि प्रॉब्लेम पेक्षा सोल्युशनवर फोकस करा. तुम्हाला सोल्युशन लगेच मिळेल. आणि ब्रह्मांडामध्ये अशी कुठलीही गोष्ट नाही, कुठलाही प्रश्न पडू द्या, 5 मिनिटं थांबा, तुम्हाला उत्तर त्याचं मिळणार म्हणजे मिळेल. साधी एक गोष्ट, अजून एक प्रयोग करून बघा. तुमची एखादी वस्तू हरवली आहे आणि त्या वस्तूला तुम्हाला शोधायचं आहे, तुम्ही हुडकत बसू नका. काम करा की बाबा त्या वस्तूचा जो ऑरा आहे तो माझ्या समोर दिसू दे, कुठं आहे ते मला समोर दिसू दे. बघा तुम्हाला ती लगेच कुठं तिथं असेल तुम्ही तिथं जाणारच, ऑटोमॅटिक जाणार. आणि हे कितीतरी वेळा झालेलं असतं, पण आपल्यालाच माहित की नेमकं काय होत असतं. मग त्यामुळे सोल्युशनवर काम करा. आणि मला प्रत्येक विद्यार्थ्याला सांगायचं की तुला जमत नाही ना, प्रॅक्टिस कर. जेवढी जास्त प्रॅक्टिस, पुन्हा रिपिटेशन करशील तेवढा तू परफेक्ट होणार आहेस. पण तुला जर त्यात इंटरेस्ट नसेल, वेळ घालवू नकोस. तुला काय आवडतं त्याच्यावरती काम कर. आणि पालकांनाही माझं आवर्जून मत आहे की म्हणजे असं सांगावं असं वाटतं की तुम्ही त्यांच्यावर लादू नका. त्यांना काय आवडते त्या आवडीनुसार त्याला काम द्या. ऑटोमॅटिक तो बघा सक्सेस ऑटोमॅटिक मिळवून देतो. तुम्हाला काय व्हायचं होतं ते आता तुम्ही विसरा, आणि त्याला काय व्हायचं ते त्याच्यावरती काम करा. 100% रिझल्ट आहे. अगदी करेक्ट. सो सर, आता मी काही रॅपिड फायर क्वेश्चन तुम्हाला विचारेल, Yes, तर ma'am. मला ही सांगा सर, यशाची पहिली पायरी काय आहे? निगेटिव्ह विचार मनातून काढून टाका. त्यानंतर भीती कशी जिंकायची? भीतीवरती मात करायचं. अपयश हे किंवा भीती हे काय असतं, मनाचे खेळ असतात. तीच गोष्ट तुम्ही नाविन्यपूर्ण करा, ऑटोमॅटिक त्या भीतीतूनच तुम्हाला एक नाविन्यपूर्ण काहीतरी मिळेल. अपयशाची डेफिनेशन काय सर? बाहेर पडा. ज्या मनात आलेल्या अपयशाच्या गोष्टी आहेत, हे काय असतं, अपयश म्हणजे काय असतं, थोडक्यात आपल्या मनाचा एक भ्रम असतो. ती ऍक्च्युली कृती झालेली असते. ती कृती म्हणजे अपयश नव्हे. ते आपण एक प्रयोग फसला, दुसरा प्रयोग तयार ठेवा. ऑटोमॅटिक त्या प्रयोगात तुमचं कामच नव्हतं, कारण तुम्हाला त्यात माहित नव्हतं. दुसरा नवीन प्रयोग तयार करा, ऑटोमॅटिक अपयश निघून जाईल, नवीन काहीतरी शोधा. आणि त्या अपयशातूनच शोध होत असतात, आणि त्यातूनच सगळ्या गोष्टी बनत असतात. अगदी करेक्ट.
खूप छान. ऍक्च्युली आज तुमच्याशी बोलून एवढं छान वाटतंय, म्हणजे पहिलं तर मलाच खूप पॉझिटिव्ह वाटतंय डेफिनेटली. तर मंडळी, तुम्हाला कसं वाटलं आज सरांनी आपल्याला मॅनिफेस्टेशन किंवा बाकी खूप साऱ्या गोष्टी जसं लॉ ऑफ अट्रॅक्शन असेल किंवा विचार असतील पॉझिटिव्ह निगेटिव्ह, यांच्याशी कसं डील करायचं, विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे, पालकांनी त्यांच्यासोबत कसं राहिलं पाहिजे, संवाद महत्वाचा आहे, मोबाईल फोनचा काय इश्यू होतो, मग किती वापरला पाहिजे, तर या गोष्टींवरती खरंच खूप सखोल चर्चा केली आज आपण. आणि सर, तुम्ही आज खूप चांगला संदेश दिला या तरुण पिढीला. आणि आज द सारिका शो या चॅनलवरती तुम्ही आलात, खूप असा मौल्यवान वेळ दिलात, वेळात वेळ काढून आलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम, धन्यवाद, थँक्यू. थँक्यू.